TCSनी अपफ्रंट सांगितलं की आम्ही एवढे एम्प्लॉईज कट करतोय, पण इन रियालिटी त्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉईज कंपनीनं काढलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं काढलेले आहेत. एक साईडला आपले PM म्हणतात की स्किल, रिस्किल, अपस्किल, पण इथं कंपनी काय करते, डायरेक्टली आयदर गेट बिल ऑर गेट किल्ड. गेल्या वर्षी एक रिपोर्ट आला होता की जवळपास 36 कंपन्या 40 कंपन्या हिंदवडीतून गेल्या, तर त्याच्याबद्दल मला काय माहिती. सर्वात महत्वाचं असं आहे की समजा आपण ह्या कंपनीतून त्या कंपनीत गेलो तर त्या कंपनीचा रेफरन्स द्यायला लागतो, त्या मॅनेजरचा कॉल करायला लागतो आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननी आता एम्प्लॉईजला हैराण करून सोडले. तर असे एम्प्लॉईजला लॉज जोपर्यंत तुमच्या बाजूने नाहीत, फास्ट ट्रॅक कोर्ट्स नाहीत, तोपर्यंत एम्प्लॉईचं एक्सप्लॉयटेशन होणार. कारण का कंपनी म्हणणार काय, मी तुला काढतो, तुला जा काय करायचं ते कर. बरेचदा असं जाणवतं का सर की ज्या ह्या खाजगी कंपन्या आहेत त्या येताना सरकारशी संलग्न असतात किंवा सरकारच्या माध्यमातून येतात, तर कुठेतरी त्यांच्या सरकारसोबत साठवलोट असतो, त्याच्यामुळे याच्यावर सरकार म्हणजे कारवाई करायला थोडंसं. चंद्रकांत दादा पाटील जे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत, त्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. का तर बाबा ही मुलं सगळी हायर अँड टेक्निकल एज्युकेशन घेऊन बाहेर पडलेली, जर महाराष्ट्रात 1000 मुलं जर एक माणूस फसवू शकतो तर त्यांना प्रोटेक्शन कोण देणार? युअर ड्युटी. तुम्ही पदवीधर आमदार आहात, नाशिकची मुलं सगळे आमच्याकडे काय येत आहेत, नागपूरची मुलं आमच्याकडे काय येत आहेत, पुण्याचे पदवीधर आमदार कुठे आहेत, लाडसाहेब कुठे आहेत? कोणी नाही. त्यांना ह्याचं कनेक्टच नाहीये, तुमचा आणि पदवीधरांचा कनेक्टच नाही. तुम्ही फक्त पॉलिटिकली आहात. एक काळ असा होता ज्याच्यामध्ये सगळ्यांना IT मध्ये जायचं होतं, कारण की ऑब्व्हियसली जास्ती सॅलरी होती आणि जॉब्स पण भरपूर होते. पण आता जसं जसं AI येत आहे त्याच्यामुळे जॉब्स कमी होत चाललेत आणि लोकांची IT मध्ये जाण्याची इच्छा पण कमी होत चालली. तर हे सगळं डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत आज पवनजीत माने आहेत. हे फोरम ऑफ IT एम्प्लॉईज FIT पुणे याचे प्रेसिडेंट आहेत. नमस्कार सर. नमस्कार. जसं मी इंट्रो मध्ये बोललो की AI मुळे जॉब्स कमी होत चालले. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती असेल की TCS ही जी एक वेल नोन कंपनी आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये, तर त्यांनी 12,000 जॉब्सचं ले ऑफ डिक्लेअर केलं होतं अर्लियर दिस इयर. सो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली खूप फटका बसला, म्हणजे नॉट ओनली फॉर TCS ऑर दी एम्प्लॉईज बट पूर्ण एक सेक्टरला, IT सेक्टरला, की आपले जॉब्स पण जाऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही खूप काम केलं ऑब्व्हियसली की खूप फोर्स रेझिग्नेशन्स पण आलेत आणि खूप लोकांनी रेझिग्नेशन पण दिलेत आणि हे पण झालंय की सपोज सिक्युरिटी, एक जॉबची सिक्युरिटी होती आधी. TCS सपोज एक लोक म्हणायचे ना की मी TCS मध्ये की माझा जॉब सिक्युअर आहे, आता मी TCS मध्येच रिटायर होणार, एक लाईक 60 इयर्स 50 इयर्स मध्ये रिटायर होणार, कारण की ऑब्व्हियसली TCS मध्ये असं जॉब सिक्युरिटी कम्पेअर्ड टू अदर कंपनीज. बट AI मुळे हे सगळं कोलॅप्स झालंय. तर तुम्हाला काय वाटतं की AI मुळे किती फरक पडतोय IT कंपनीज मध्ये, आणि इज इट लिमिटेड टू बिग कंपनीज किंवा ऑल स्मॉल कंपनीजला पण फटका बसलाय? AI मुळे इम्पॅक्ट हा IT सेक्टरमध्ये आहे आणि त्या सगळ्याच मेजर कंपनीजला होतोय. पण कसं आहे की ह्या पूर्वी पण झाल्या, पूर्वी ऑटोमेशन आलं होतं, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्या होत्या. पण AI मुळे जे आता जॉब कट झालेत ते सगळेच AI मुळे झालेले नाहीत. मोस्ट ऑफ देम आर ड्रिव्हन बाय मार्केट कंडिशन्स. किंवा TCS जर आपण बघायला लागलो, TCS इज वन ऑफ द बिगेस्ट ऑर्गनायझेशन्स इन इंडिया, आणि TCS किंवा ज्या मोठ्या कंपन्या करतात तर बाकीच्या कंपन्या ते फॉलो करतात. त्यामुळे ते एक बेंचमार्क सेट करतात. आणि TCSनी अपफ्रंट सांगितलं की आम्ही एवढे एम्प्लॉईज कट करतोय, पण इन रियालिटी त्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉईज कंपनीनं काढलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं काढलेले आहेत. आणि त्याला AI रिझन दिलेलं आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स की आपले रिसोर्स AI मध्ये ट्रेन झाले पाहिजेत, पण तेवढे AI चे तुम्हाला जॉब्स अवेलेबल आहेत का मार्केटमध्ये, तर माईट नॉट बी द केस. आपले जे ट्रेडिशनल IT चे जॉब्स आहेत ते अवेलेबल आहेत. मग आता हे जे ले ऑफ झालं, त्या ले ऑफमध्ये TCS दरवर्षी दर क्वार्टरला त्यांचं रिझल्ट डिक्लेअर करताना एम्प्लॉई काउंट देते. तर ह्या क्वार्टरली रिझल्ट्समध्ये त्यांनी एम्प्लॉई काउंट दिला नाही, ते देऊ शकत नाहीत, कारण का त्यांनी जेवढे एम्प्लॉईज काढलेत ते त्यांनी सांगितलं त्यापेक्षा फार मोठा नंबर आहे. आणि याच्यामध्ये आमचं मेन कन्सर्न काय की तुम्ही एम्प्लॉईजला काढताय, तुमच्याकडे समजा प्रोजेक्ट नाही आहे, तुम्ही अपफ्रंट सांगा. तुम्ही दुपारी एम्प्लॉईला बोलवता आणि त्याला कॉन्फरन्स रूममध्ये बंद करून ठेवता आणि एम्प्लॉईज आमच्यापर्यंत इमिजिएटली पोहोचतात. म्हणजे तुम्ही जर 3 वाजता काढलं तर 4 वाजता एम्प्लॉईचा आम्हाला कॉल असतो की सर आम्हाला असं असं काढलेलं आहे. म्हणजे एवढे लोक आता कनेक्टेड आहेत. आणि यासाठी आम्ही लेबर मिनिस्टरला भेटलो की बाबा TCS मध्ये तुम्ही एक समिती बसवा, एक SIT बसवा, कारण का इट इज द बिगेस्ट ऑर्गनायझेशन
आणि TCS स्वतः क्लेम करते की आम्ही 12,000 काढले. आमचं क्लेम आहे की त्यांनी मोर दॅन 30,000 एम्प्लॉईज टर्मिनेट केलेत. प्लस जे त्यांनी मार्केटमध्ये डिक्लेअर केलं, मार्केटला सांगितलं की 1200 करोडचं आम्ही पॅकेज देतोय. पण जेवढे एम्प्लॉईज आमच्याकडे आले त्यातल्या हार्डली 2-4 फक्त पॅकेज मिळाले. बाकीचे एम्प्लॉईजला कुणालाही कुठलंही पॅकेज मिळालेलं नाही आहे. दे वेर फोर्स टू रिझाईन विदिन 2 hours. म्हणजे एक अशी केस आहे की ती 17 इयर्स एम्प्लॉई TCS बरोबर आहे. तर 17 इयर्स जर एम्प्लॉई तुम्हाला तुमच्या कंपनीला एवढा वेळ देतोय, त्या मॅटर्निटीवरनं आल्यानंतर तुम्ही तिला ऑफिसमध्ये बोलवतोय, तिचं बाळ बाहेर बसलंय, तिचं मिस्टर बाहेर बसलेत आणि तुम्ही तिला आत कॉन्फरन्स रूममध्ये बोलवून इमिजिएटली काढताय. ह्याची आम्ही तक्रार केली लेबरमध्ये कंपनी आली. एम्प्लॉईजला काय वाटतं की कंपनी कोणाला आन्सरेबल नाही आहे. पण ह्या सगळ्या कंपन्या आपल्या लेबर ऑफिसर असतील त्यांना आन्सरेबल आहेत, आपल्या लेबर मिनिस्टरला आहेत, आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कंपन्याज ह्या आपल्या लेबर लॉच्या अंडर आहेत. लेबरची इथं ते आले आणि तिथं तुम्ही ब्लॅटंटली खोटं बोलता की एम्प्लॉईनं स्वतः रिझाईन केलं. आता कुठला एम्प्लॉई ज्याला 17 वर्ष जॉब आहे, जो मॅटर्निटीवरनं आला आहे, तो का अचानक दुसरा कुठलाही जॉब नसताना रिझाईन करेल? तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं तेवढंच होतं की आम्ही एक्सप्लोअर करू शकतो की आम्ही एक्सपोज करू, सगळं एम्प्लॉईज सगळं करतील. पण राज्य सरकार म्हणून त्यांचं जे काम आहे त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जर आम्ही जर एवढा मोठा क्लेम करतोय तर स्टेट गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती येऊन म्हटलं पाहिजे नाही तुमचा क्लेम खोटा आहे, आम्ही पूर्ण SIT चौकशी केली होती. तर म्हणून आम्ही स्वतः लेबर मिनिस्टरला लेटर दिलं, प्रिन्सिपल सेक्रेटरी टू होमला लेटर दिलं की बाबा दमदाटी करून काढत असेल तर पोलीस केस पण झाली पाहिजे. लेबर इज वन पार्ट ऑफ द स्टोरी. जॉब हॅज लॉस्ट त्याचा लेबरला तक्रार देऊ. पण जर मला कोणी धमकी देऊन मला जॉब जात असेल, ते पण IT सेक्टरमध्ये जे आपण म्हणतो की आपलं इंडियाचं टॉप सेक्टर आहे, त्याच्यामध्ये जर एम्प्लॉईजला तुम्ही असं ट्रीट करत असाल तर दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. आणि एम्प्लॉईज विल रेज द क्वेश्चन्स ॲज अ फोरम. वी विल सपोर्ट देम आणि वी एक्सपेक्ट की आवर लीडर्स, लोकल लीडर्स असतील, स्टेट लेवलचे असतील, गव्हर्नमेंट अथॉरिटीज, दे शूड सपोर्ट IT एम्प्लॉईज इन दिस. कारण का आमची डिमांड अशी काही आउट ऑफ द बॉक्स नाही आहे की कर्मचाऱ्याच्या जॉब सिक्युअर करा. आमचं म्हणणं आहे की फेअर लेबर लॉजनी जे काय होईल ते तुम्ही फॉलो करा. आधी काय व्हायचं म्हणजे जेव्हा मोस्ट कंपनीज लाईक TCS, इन्फोसिस हे मोठे कंपनीज हायर करताना असे एम्प्लॉईज हायर करतात विच आर नॉट वेल ट्रेन्ड और नॉट व्हेरी एक्सपिरियन्स असे एम्प्लॉईज हायर करतात ते आणि मिनिमल सॅलरीवरती त्यांना जॉब्स देतात. दॅट इज व्हॉट इज द नॉर्म विच आय हॅव सीन. आणि मग त्यानंतर त्यांना ट्रेन करतात, बेंचिंगची प्रोसेस असते, त्याच्यानंतर त्यांना प्रोजेक्ट्स वगैरे मिळतात. पण जसं 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 तुम्ही म्हटलं की जसं AI आलंय आणि त्याच्यामुळे ऑटोमेशन होणार आहे किंवा होत पण असेल, तर त्याच्यामुळे हे जे अनट्रेन्ड किंवा अनस्किल्ड जे एम्प्लॉईज आहेत त्यांना फरक बसलाय, खूप फटका बसलाय. हां, डेफिनेटली. म्हणजे कसं आहे की कंपनीचं एक प्रोजेक्शन असतं की ज्यावेळी ग्लोबल क्लायंटला आपण पिच करतो, तर बाबा माझ्या कंपनीत एवढे सर्टिफाईड एम्प्लॉईज आहेत, माझ्या कंपनीत एवढे AIचे रिसोर्सेस आहेत. तर मग तुम्हाला प्रोजेक्ट बार्गनिंगला पण तेवढं हे म्हणतं की बाबा वी आर अप टू द कॉम्पिटिशन. आणि कारण का एकाच प्रोजेक्टला तुमचं TCS पण बीड करणार आहे, विप्रो करणार आहे, इन्फोसिस करणार आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपल्या रिसोर्सला ट्रेन करते. दे डोंट वॉन्ट की आमचे रिसोर्सेस लेटेस्ट टेक्नॉलॉजी ट्रेन नाही आहेत. त्यामुळे वन साईड ऑफ द स्टोरी तुम्ही कस्टमरला पिच करताना दाखवता की आमचे रिसोर्सेस ट्रेंड आहेत. पण ज्यावेळी तुम्ही एम्प्लॉईज काढता त्यावेळी तुम्ही दाखवतो की एम्प्लॉईज कॅनॉट बी ट्रेंड. पण हे तुम्ही मार्केटला सांगत नाही की मी माझे 10,000 एम्प्लॉईज कॅनॉट बी ट्रेंड. मीन्स यू डोंट हॅव अ सिस्टीम वेअर की तुमचं एम्प्लॉईज तुम्ही ट्रेन करू शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही साईडचं आहे. तुम्हाला एका बाजूला ट्रेंड एम्प्लॉईज पण पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दाखवता की काही एम्प्लॉईज बिलकुल ट्रेन होऊ शकत नाही. आणि हे तेच एम्प्लॉईज आहेत जे तुमच्यासाठी बिलेबल काम करत होते. तुम्ही त्याला ते काम दिले, 5 वर्ष तुम्ही त्याला सांगितलं की तू हे कोडिंग कर, तो तेच करतोय, त्याच्यावरती तुम्हाला बिलिंग मिळाले. आता समजा टेक्नॉलॉजी शिफ्टिंग, यू हॅव टू गिव्ह हिम सम टाइम. तुम्ही त्याला टाइम द्या, त्याला रिस्किल करायला लावा. आणि रिस्किलिंग इन द सेन्स कसं की प्रॉपर सर्टिफिकेशन सुरू. आता कसं चालू आहे की त्या मॅनेजरने बोलवायचं, म्हणायचं अरे तुझी टेक्नॉलॉजीज ही कामाची नाही आहे, आणि मग तो बॅकफुटवर जातो एम्प्लॉई. रादर दॅन अपस्किलिंग हिम, तो डिप्रेशनमध्ये जातो किंवा तो पूर्ण फोकसमधून बाहेर जातो आणि मग त्याला PIP मध्ये तुम्ही टाकता. आता एक साईडला आपले PM म्हणतात की स्किल, रिस्किल, अपस्किल. पण इथं कंपनी काय करते, डायरेक्टली आयदर गेट बिल और गेट किल्ड. म्हणजे तुम्हाला बिलिंग पाहिजे किंवा तुम्ही एम्प्लॉईला रिस्किलिंगला टाईम नाही देणार, तुम्ही त्याला काढणार. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्यात इतकं विसंगत आहे. आणि कसं होतं की ह्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांची एक प्रोसेस जर त्यांनी चेंज केली तर लाखो जॉब सेव्ह होतात. आता तुम्ही TCS एक्झाम्पल घेतलं तर 30,000 इज बिग नंबर. आणि दॅट इज नुसता नंबर नाही. आम्ही त्या एम्प्लॉईशी बोललोय. तुम्ही त्या एम्प्लॉईशी जर बोलला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांना एवढा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्या मागं फॅमिलीज आहेत, EMI आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना आन्सर करायच्यात. जर कंपनीनं वेल प्लॅन केलं असतं तर ती मुलं एवढी अडचणीत आली नसती.
आणि जेव्हा त्यांनी स्टेटमेंट रिलीज केलं तेव्हा ते म्हणले की दे आर नॉट ज्युनियर एम्प्लॉईज, मिड लेवल एम्प्लॉईजला ते हे करणार. मिड टू सिनियर लेवल आहे, 10 इयर्स तुमच्यावर आहे, 12 इयर्स आहे, 14 इयर्स आहे. म्हणजे आमच्यापर्यंत जे आले मुंबईचे काही 19 इयर्सचे आहेत. आता त्यांनी तुम्हाला इतकं टाइम दिलं कंपनीला, यू गिव्ह देम सम टाइम फॉर रिस्किलिंग. तर त्या 19 इयर्सच्या एम्प्लॉयला मी विचारलं, बाबा तू किती वर्ष प्रोजेक्टवरती होता? तो म्हणला, सर मी 18 इयर्स 9 मंथ्स प्रोजेक्टवरती होतो. मीन्स 18 इयर्स 9 मंथ ही इज जनरेटिंग बिलिंग फॉर यू. आता आम्ही त्या बिलिंगच्या डिटेलमध्ये जात नाही की बाबा आपला डॉलर रेट काय आहे किंवा त्यानं इतक्या वर्षात किती अमाऊंट जनरेट केली असेल आणि सॅलरी. तर वी कॅन डू दिस बिकॉज आम्ही सुद्धा US मध्ये गेलो, तिथं आम्हाला माहिती आहे की बिलिंग काय होतं आपलं, एम्प्लॉयला सॅलरी काय मिळते. तर ह्या डिटेल्समध्ये जर गव्हर्नमेंटला जायचं असेल तर आम्ही तुम्हाला इनपुट्स देऊ शकतो. म्हणजे आमचं म्हणणं काय की TCS इज नॉट अ लॉस मेकिंग कंपनी. एव्हरी क्वार्टर यू आर मेकिंग थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ करोड्स. आणि तुम्ही जर TCSचं डिव्हिडंड बघितला, 128 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिलाय फक्त जॅन 2025 पासून आतापर्यंत. आणि 350 कोटी शेअर्स आहेत त्यांचे मार्केटमध्ये. म्हणजे त्यांनी 45,000 करोड हा तुम्ही डिव्हिडंड दिलाय शेअर होल्डर्सला. आणि तुम्ही एम्प्लॉईला पॅकेज किती डिक्लेअर केलं? 1200 करोडचं. देर इज अ बिग गॅप. तुम्हाला जे डिक्लेअर करायचं पण तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजला ते दिलं पाहिजे. कारण का आता काय झालं की तुम्ही मार्केटमध्ये एक न्यूज करता, पण इन रियालिटी त्या एम्प्लॉईजला पॅकेज मिळालेलं नाहीये. हार्डली 10% मुलांना मिळालं असेल. आमच्यापर्यंत जेवढे आले त्यातल्या 90% एम्प्लॉईजला कोणतंही पॅकेज मिळालेलं नाहीये. मग दिस इज द वर्क ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू आयडेंटिफाय की किती मुलं गेले, किती यांनी फोर्स केले आणि त्यांना जस्टिस मिळून दिलं पाहिजे. अदरवाईज गव्हर्नमेंट आपल्या पाठीशी नाही असं होतं. मगाशी सर तुम्ही लॉचा उल्लेख केला थोडासा, तर आपण म्हणजे सध्याच्या म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये याच्या संदर्भात काय लॉज आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये काय आणखी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे? आमचं मेन कसं आहे की आता गेल्या वेळी पण आम्ही राज्याकडनं कमिटी बनवून घेतली होती. म्हणजे मुलांचं म्हणजे एम्प्लॉईचं परसेप्शन काय होतं की स्टेट गव्हर्नमेंट लक्ष देत नाही. तसं नाही आहे. म्हणजे तुम्ही जर स्टेट गव्हर्नमेंटकडे राईट चॅनल्सनी गेला, पुन्हा पुन्हा रिप्रेझेंटेशन केलं तर स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला कमिटी बनवून देते, शेतकऱ्यांना देते, सगळ्यांना देते. तसं आम्ही IT कर्मचारी जे इतके मोठ्या संख्येने आहेत, आम्ही कमिटी बनवून घेतली. त्यामध्ये IT फोरमची लोकं आहेत, कंपन्याज आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे. तर तो प्लॅटफॉर्म स्टेट गव्हर्नमेंटने देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना डायरेक्टली कळेल की आमच्या अडचणी काय आहेत. सेकंड, आता एक्झिस्टिंग जो लॉ आहे आपला लेबर लॉमध्ये एक वर्कमॅन डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला जर कोणी रिपोर्टी असेल किंवा तुम्ही जर कोणाचं अप्रायझल करत असाल तर यू फॉल आउट ऑफ दॅट वर्कमॅन डेफिनेशन. आणि तुम्ही जर वर्कमॅन डेफिनेशनच्या बाहेर गेला तर तुम्हाला लेबर कोर्टामध्ये तुमची केस स्टँड होत नाही. ओके. मग हे जे शॉर्टफॉल्स आहेत हे आम्हाला अपेक्षित होतं की राज्य सरकारनं ॲज अ पार्ट ऑफ न्यू लेबर कोड्स किंवा सरकारचं जे पाठबळ पाहिजे आम्हाला ते इन टर्म्स ऑफ लेबर लॉज पाहिजे, जेणेकरून इट विल बी फेअर अँड इम्प्लिमेंटेड अक्रॉस द प्लॅटफॉर्म. ते आता दिसत नाही. जे न्यू लेबर लॉ झाले त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आता न्यू लेबर लॉज आले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की लेबरची जी टर्म होती म्हणजे वर्कमॅन डेफिनेशन ती अपडेट करणं गरजेचं होती. कारण का त्या ह्याच्यामध्येच बऱ्याचशा केसेस मुलं हारत आहेत. आता पुणे लेबर कोर्टामध्ये आमच्या भरपूर केसेस चालू आहेत. टेक महिंद्राच्या अगेन्स्ट आहेत, TCSच्या अगेन्स्ट आहे. पण वर्कमॅन डेफिनेशन जर नसेल तर ती केस तिथं स्टँड होत नाही. तर ते एक मेन आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही एम्प्लॉईजला विचारलं तर 90 डेज नोटीस पिरियड. आणि ती एक साईडची तलवार आहे. म्हणजे कंपनीला तुम्हाला काढायचं तर ते 2 दिवसात काढतात, तुम्हाला सोडायचं तर ते 90 दिवस तुम्हाला थांबवतात. तर US मध्ये हीच कंपनी तुम्हाला 15 डेजमध्ये जाऊन देते आणि इंडियामध्ये तुम्ही आला तर तुम्ही 90 डेज. आता मी स्वतः US मध्ये इन्फोसिस सोडली 15 दिवसात, 2 आठवड्यात मी त्यांना सांगितलं की मी चाललो आहे दुसऱ्या कंपनीत, डन अँड डस्टेड. पण तुम्हाला इथं जर इंडियात सोडायचे तर 90 डेज. तर ह्या गोष्टी लेबर कोडमध्ये किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सर्वात महत्त्वाचं असं आहे की समजा आपण ह्या कंपनीतून त्या कंपनीत गेलो तर त्या कंपनीचा रेफरन्स द्यायला लागतो, त्या मॅनेजरचा कॉल करायला लागतो. आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननी आता एम्प्लॉईजला हैराण करून सोडले. कारण का त्या कंपनीबरोबर तुमचं रिलेशन चांगलं नाही म्हणून तुम्ही सोडताय किंवा यू आर गेटिंग अ बेटर अपॉर्च्युनिटी. ही कंपनी बऱ्याच वेळा नाराज होती. मोठ्या कंपनी नाही, पण ज्या मिड साईज आणि स्मॉल साईज आहेत त्या डेफिनेटली तुम्हाला बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये रेड रिमार्क देतात. तर काल एक केस आली ज्याच्यामध्ये त्या मुलीचं डॉक्युमेंट कंपनी द्यायला तयार नाही आहे, तिनं ते डॉक्युमेंट फोर्स केलं असं आता आम्हाला निदर्शनास आलंय. तिच्यावरती आता पोलीस केस झालेली आहे. मग हेच जर तुम्ही क्लिअर एंड ऑफ द डे तिला दिलं असतं, तिनं 3 वर्ष तुमच्याकडे काढलीत, तुम्ही जर तिला डॉक्युमेंट दिलं असतं तर शी माईट नॉट हॅव बीन इन दिस ट्रबल. तर हे लेबर कोडमध्ये अपेक्षित आहे की 90 डेज नोटीस पिरियड, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, लेबर कोड्स, ह्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत. ज्या बाकीच्या झाल्यात त्या ठीक आहे, त्याचं स्वागत करता येईल. पण जे कळीचे मुद्दे आहेत IT वाल्यांचे, जिथं तुमचा जॉबच फोर्स रेजिग्नेशन, ते कव्हर झालेलं नाही आहे. किंवा टर्मिनेशनबद्दल काही लॉज, म्हणजे केंद्र सरकारला आता इतक्या वर्षांतर त्यांनी केलं तर संधी होती की तुम्ही टर्मिनेशनवरती लॉ बसवा
की एक पॅकेज डिक्लेअर केलं पाहिजे की बा चला तुम्ही जर 10 वर्ष काम केलं आणि तुम्हाला टर्मिनेट करत असेल कंपनी, तर आर दोज रिझन जस्टिफाईड आणि त्याला आम्ही बरोबर पॅकेज देतोय का नाही, या गोष्टी कव्हर होणं गरजेचं होतं. आणि अजून एक महत्त्वाची म्हणजे फास्ट ट्रॅक लेबर कोर्ट्स. आत्ता तुमच्या केसेस 4 वर्ष 5 वर्ष चालतात. कंपनी त्या केसेस चालवू शकते 5 वर्ष, एम्प्लॉई चालवू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या सोशल मीडिया थ्रू वेगवेगळे पॉइंट्स हायलाइट करत असता. एक रिसेंटली एरोडामध्ये एक केस झाली, म्हणजे एक पर्सन होता जो ही वॉज अंडरगोईंग कॅन्सर आणि ते प्रोटेस्ट करत होते कॉमर्स झोनच्या बाहेर. तर असे ही एक केस, पण खूप सारे केसेस जे तुम्ही बघितलेत किंवा तुम्ही हँडल केलेत, तर तुम्हाला काय कुठले एक्झाम्पल्स आलेत असे वेगळे? नाही तर कसं आहे, हीच कॉमर्सचीच केस. तर आम्ही त्याच्याशी त्या एम्प्लॉईशी पण बोललो, कारण का कसं आहे की प्रोटेस्ट केली पाहिजे, कारण का कंपनीला पण लक्षात आलं पाहिजे, लोकांना पण कळलं पाहिजे की कुठं काय चूक होती. तर वी डेफिनेटली सपोर्ट द प्रोटेस्ट, पण ॲट द सेम टाइम त्याची जी लिगल बॅटल आहे ती पण व्यवस्थित गेली पाहिजे. आमची चर्चा काय झाली की बाबा तुझं रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय होते. जर समजा तू वर्कमॅन डेफिनेशनमध्ये बसत नाही, आता इथं वर्कमॅन डेफिनेशन कामाला येते. तू जर वर्कमॅन डेफिनेशनमध्ये बसत नसतील तर तू जर लेबर कोर्टमध्ये गेला तर फायदा नाही होणार. मग आपल्याला सिव्हिल कोर्टमध्ये जायला लागेल आणि सिव्हिल कोर्टमध्ये तुम्ही फक्त कॉम्पन्सेशन घेऊ शकता, तुम्ही रिइन्स्टेटमेंट घेऊ शकत नाही. आम्ही त्यांना विचारलं बाबा तुझी अपेक्षा काय, तो म्हणते सर मला त्याच कंपनीत जायचं का तर मी जॉब कंटिन्यू करेन. आणि म्हटलं तू करू शकतो का, तो म्हणला मी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन करू शकतो. तर असे एम्प्लॉईजला लॉज जोपर्यंत तुमच्या बाजूने नाहीत, फास्ट ट्रॅक कोर्ट्स नाहीत, तोपर्यंत एम्प्लॉईचं एक्सप्लॉयटेशन होणार. कारण का कंपनी म्हणणार काय, मी तुला काढतो, तुला जा काय करायचं ते कर. हे नाही घडलं पाहिजे. म्हणजे लेबर कमिशनरनी तुम्हाला बॅक केलं पाहिजे. लेबर कमिशनरच्या जेवढ्या पॉवर्स आहेत, आता पूर्वी काय व्हायचं की लेबर कमिशनर्सना माहीत नव्हतं किंवा IT वाल्यांना पण काही असतील इश्यूज. आता गेल्या काही वर्षामध्ये आम्ही त्यांना सातत्याने भेटून ॲटलिस्ट नाव दे ॲग्री, किंवा कर्मचारी आले तर त्या केसेस घेतात. बऱ्याच कर्मचाऱ्यांना इथं आम्हाला जस्टिस मिळालं आहे. म्हणजे लेबर कमिशनरची जेवढी पॉवर आहेत तेवढ्या पॉवरमध्ये त्यांनी आम्हाला जस्टिस दिला आहे. त्यांच्या पॉवर्स थोड्या वाढल्या पाहिजेत. आता मॅटर्निटीच्या केसमध्ये त्यांना फुल पॉवर आहे, बट इन ऑल अदर केसेस त्या पॉवर्स त्यांच्याकडे नाही आहेत. मग ते आम्हाला लेबर कोर्टमध्ये जायला लागतं आणि दॅट इज टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. म्हणून स्टेट गव्हर्नमेंटची पॉलिसी, सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी इज द ओनली थिंग विच इज गोइंग टू सेफगार्ड द एंटायर सेक्टर. एक्सप्लॉयटेशनचं तुम्ही बोलला. माझ्या घरामध्ये 2 जण आहेत जे TCS मध्ये कामाला आहेत. सो व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा सकाळी दे हॅव अ 12 का शिफ्ट अशी, तो सकाळी ते लोक निघतात 10च्या आसपास आणि रात्री घरी येणं त्यांना 11 11:30 असे होतात. तो जवळपास पूर्ण दिवस, म्हणजे जवळपास नाही पूर्ण दिवसच त्यांचा जातो. 13-14 आवर्स बाहेर असतात ते, आणि जॉब तुमचा काही 9 आवर्सचा जॉब असतो. सो वेअर इज द वर्क लाईफ बॅलन्स? देयर इज नो वर्क लाईफ बॅलन्स ॲट ऑल. सो पूर्ण हे एक्सप्लॉयटेशनच आहे एम्प्लॉईजचं. इट इज एक्सप्लॉयटेशन, आणि ते जोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंट ॲक्नॉलेज करत नाही, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी काय म्हणतो की स्टेट गव्हर्नमेंटने काय ॲक्नॉलेज करायचे, कारण का दे आर द वन हू कॅन सेफगार्ड अस. मीन्स वी कॅन फाईट इंडिव्हिज्युअल केसेस, वी कॅन गेट जस्टिस टू समबडी, बट इफ यू वॉन्ट द लार्जर ऑडियन्स आणि त्यांचं सगळ्यांचं जर गोष्टी हे करायचं असतात. आता TCS ही तीच कंपनी जी म्हटली होती कोविडमध्ये की आम्ही 2025 पर्यंत फक्त 25% वर्कफोर्स ऑफिसमध्ये आणू, एव्हरीबडी वेलकम. आणि त्यानंतर काय झालं, ऑफिसला या बॅक टू ऑफिस हे सर्वात पहिल्यांदा TCSनी केलं आणि 5 डेज केलं. आता तुम्ही 5 डेज, म्हणजे बाकी सगळेजण हायब्रिड करतात, पण तुम्ही 5 डेज ऑफिसला एम्प्लॉईजला बोलवत आहे. ठीक आहे, आता ती कंपनीची पॉलिसी आहे, वी विल नॉट से एनिथिंग की बाबा तुम्हाला बोलवायचं तर बोलवा, पण मग तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये पण पॉलिसीज फॉलो केल्या पाहिजेत. समजा एम्प्लॉईजला जर काही टाईम फ्रेम आहे, बिलकुल हायब्रिड देत नाहीत ते आत्ता. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट काय केली होती की ज्यावेळी हिंजवडीचं इन्फ्राचं काम चालू होतं, लोक अडकत होते 2-2 तास, ॲटलिस्ट हेवी रेंजच्या दिवशी तुम्ही द्या, ज्यावेळी ट्रॅफिक जॅम्स आहेत किंवा आपला फेस्टिवल टाईम आहे त्यावेळी तुम्ही द्या. पण कंपनी कुठलीच गोष्टीला द्यायला तयार नाही. म्हणून कलेक्टर साहेब असतील किंवा पोलीस कमिशनर असतील, आणि का बँगलोरमध्ये होऊ शकतं, बँगलोरमध्ये त्यांचे CM म्हणतात की ट्रॅफिक आणि त्या रिंग रोडचं काम चालू आहे, वी विल डू हायब्रिड. इथं कसं काय कोण म्हणत नाही? मग बाबा आमच्या पॉलिटिकल लिडर्सना माहीत नाही का, किंवा आमच्या स्थानिक लिडर्स वरती स्टेट गव्हर्नमेंटकडे अपडेट करत नाहीत का? तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत. त्यामुळे युअर स्टेट गव्हर्नमेंट हॅज टू बॅक यू. देर इज नो अदर ऑप्शन फॉर IT एम्प्लॉईज अदर दॅन गेटिंग बॅकिंग ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. ते कुठल्याही पार्टी असू दे, काही असू दे, पण राज्य सरकारने ह्याच्यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका त्यांची आहे. येरवड्यातल्या व्यक्तीने प्रोटेस्ट केलं त्यावेळेला म्हणजे नॉर्मल लोकांमध्ये थोडासा अवेअरनेस तरी आला की अशाही घटना घडतायत. IT हे तितकं सिक्युअर नाही जितकं बाहेरून समजलं जातं, जितके चकाचक बाहेरनं दिसतंय तेवढं नाहीये, हे थोडंसं लक्षात आलं. तर म्हणजे याच्या आधीही तो माणूस प्रोटेस्टला बसला त्यामुळे कळलं, पण तुमच्याकडे अशा काही केसेस आलेल्या आहेत का, की काय झालं होतं आणि नेमकं त्यांचं या माणसासारखं किंवा इतर वेगळे काही? अशीच एक सिमिलर केस होती. म्हणजे आम्ही त्यासाठी कलेक्टर ऑफिसच्या समोर 2 दिवस बसलो होतो. तर तिथं
त्या एम्प्लॉईला टर्मिनेट केलं होतं काहीतरी रिलिजियस ग्राउंडवरती. आता त्याचं म्हणणं होतं की बाबा मी काय प्रे करून आल्यानंतर जे काही माझा अटायर होता तो कंपनीनं मल्टिपल टाइम्स मला सांगितलं आणि त्यामध्ये चर्चा झाली आणि तरी पण मला कंपनीने काढलं. तर अशा बऱ्याच इंडिव्हिज्युअल केसेस होतात आणि ती लोक प्रोटेस्टला बसलेली आहेत. पण मेन कसं आहे की तुम्ही ती प्रोटेस्ट कशी पुढे नेताय, लिगली पण तुम्हाला न्यायची आहे. कारण का कसं आहे की इथं सोशल प्रेशरने एखाद्या वेळी ती कंपनी ऐकेल नाही पण ऐकणार. पण लिगली तरी कशी पुढे नेणार जर आपले लॉज त्या ह्याच्यामध्ये नाही आहेत तर मग लढून तितका उपयोग आहे का? आता कसं टाइम कन्झ्युमिंग आहे, पण तुम्ही जर लढला नाही ना तर नेक्स्ट बॅचेसला पण काही होणार नाही. जे आत्ता लढतायत ना म्हणजे त्यांच्या समजा त्याला 3 वर्ष लागतील, पण नेक्स्ट माणसाला 2 किंवा 1 वर्ष लागेल आणि तुमचा काही जॉब संपत नाही. उद्या तुम्ही जे लढलाय ते तुम्हाला कामाला येणार आहे. आता एखाद्या कंपनी समजा TCSच्या विरुद्ध आपण एवढं सगळ्यांनी आवाज उचलला, आम्ही त्यांची HRची नावं एक्सपोज केली, त्यांच्या लोकांना ह्याच्यापर्यंत यायला लागलं, लेबर कमिशनरच्या ऑफिसपर्यंत यायला लागलं. आता समजा उद्या SIT ह्याच्यावर बसली तर निदान बाकीचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना तो फायदा होणार आहे आणि ह्या एम्प्लॉईजला त्याचा फायदा डेफिनेटली. आता जे मॅटर्निटीचे केस आहेत ना त्या केसमध्ये त्या मुलीला 100% जस्टिस मिळणार आहे. कारण का पुणे लेबर कमिशनरच्या इथं आम्ही बरेच असे चेक मिळवून दिलेत फिमेल एम्प्लॉईचे. आम्ही त्यांना सांगतो की ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा आणि हे केल्यानंतर तुम्हाला काही ठिकाणी सक्सेस मिळेल. पण जिथं कोर्टात जायचं आहे, जिथं कोर्टामध्ये जी वर्कमेन डेफिनेशन, आता काही मुलं वर्कमेन प्रूव्ह होतात, काही मुलं प्रूव्ह होत नाहीत. मग आमचं म्हणणं काय की बाबा एव्हरी एम्प्लॉई शुड बी सेफगार्डेड बाय द लॉ आणि म्हणून हे लेबर कोड्स अपडेट करताना वर्कमेन डेफिनेशन अपडेट करणं फार गरजेचं होतं. तुम्ही मॅटर्निटीचं बोलला, लाईक सपोज कंपनी लाईक TCS आपण एक्झाम्पल घेऊ की एक प्रोजेक्टमध्ये सपोज अ वुमन वॉज इन अ प्रोजेक्ट, एका प्रोजेक्टमध्ये कामाला होत्या त्या आणि नंतर त्या मॅटर्निटी लिव्ह वरती गेल्या. आता परत जेव्हा मॅटर्निटी लिव्ह वरून आले तर शी विल नॉट गेट दॅट सेम प्रोजेक्ट, तर त्यांना बेंचवरती बसावं लागेल. मग आता बेंचिंगच्या प्रोसेसनुसार ते 3-4 महिने आहेत, तर त्यानुसार मग त्यांना जर प्रोजेक्ट मिळाला नाही तर त्यांना रिझाईन करावं लागेल. सो कसं मग होईल? ही बेंचची प्रोसेसच एम्प्लॉईला वाटतं ना की मी गिल्टी आहे, मी आय एम ऑन बेंच. तुम्ही बेंचवरती म्हणजे तुम्ही कामाला तयार नाही म्हणून बेंचवर नाहीये, तुमच्या कंपनीकडे प्रोजेक्ट नाहीये म्हणून तुम्ही बेंचवरती. त्यामुळे बेंचवरती असताना आम्ही एम्प्लॉईला सांगितलं की तू स्वतःला गिल्टी समजून घेऊ नको. यू हॅव टू पुट एफर्ट्स. तू एफर्ट टाकायचे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, पण तुला प्रोजेक्ट देणं हे तुझ्या मॅनेजरचं आणि HRचं काम आहे. आम्ही हे पण सेशन्स घेतले लोकांचे की तू काय केलं पाहिजे. समजा आता 1 आठवडा तू बेंचवरती आहे, तू मंडेला मेल टाकायचं आहे की मला तुम्ही प्रोजेक्ट ॲलोकेट करा. फ्रायडेला तू पुन्हा मेल टाकायचं की ह्या आठवड्यात मी काय केलं, मी ट्रेनिंग कंप्लीट केलं, मी 10 ठिकाणी अप्लाय केलं आणि ह्या पूर्ण आठवड्याचं त्याचं जे काय असेल वीकली ते सगळं अपडेट करायचं आहे. म्हणजे बेंचवरती आहे म्हणजे दे कॅन बी टर्मिनेटेड असं होत नाही. बेंच इज नॉट एम्प्लॉईज फॉल्ट. बेंच पूर्वी कंपन्या प्रोजेक्ट बार्गेनिंगसाठी वापरायचे की माझ्याकडे 10% बेंच आहे म्हणजे टुमॉरो आय कॅन गेट अ बिग प्रोजेक्ट अँड आय कॅन एक्झिक्यूट, कारण का माझ्याकडे वर्कफोर्स आहे. त्यामुळे बेंच इज लाईक अ स्ट्रेंथ फॉर कंपनी वेन यू वॉन्ट टू बार्गेन अ प्रोजेक्ट. आणि पुन्हा ज्यावेळी तुम्हाला मार्केटला दाखवते त्यावेळी तुम्ही दाखवता की एवढा बेंच आहे, मी तो बेंच कमी करतो, ती लायबिलिटी आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही साईडला वापरू नाही शकत. एका बाजूला तुम्ही दाखवणार की बेंच आहे म्हणजे मी प्रोजेक्ट घेऊ शकतो, दुसऱ्या बाजूला मार्केटला म्हणणार मी एवढा बेंच कमी केला आणि माझा शेअर वरती जाईल, तर तसं नाही चालणार. म्हणून एम्प्लॉईला कळलं पाहिजे की बाबा बेंचवर असताना मी काय केलं पाहिजे आणि राईट टाईममध्ये लेबर ऑफिसला तुम्हाला जर फोर्स करत असतील रिझाईन द्यायचं नाहीये, लेबरच्या इथं अप्रोच करायचं. तुम्ही कंपनीत असताना अप्रोच केलं तर तुमचा जॉब वाचण्याचे चान्सेस जास्त वाढतात. रिसेंटली आपण एक IT जॉब स्कॅम पण बघितले बालेवाडी आणि हिंजवाडीच्या एरियामध्ये, yes. हिंजवडीमध्ये. तर काय होते नक्की हे स्कॅम्स? तर कसं आहे की एवढे सगळे आपल्याकडे फ्रेशर्स आहेत, बऱ्याचशा कंपनीने हायरिंग कमी केलं होतं आणि हे सगळे फ्रेशर्स 2023-2024चे पासआउट होते. हे सगळे जॉब प्रोफाईल साईट्सवरती लिस्टेड होते आणि ज्यांनी हा जॉब स्कॅम केला हा एकदम नॉमिनल मुलगा होता. म्हणजे त्याचं ऑफिस आहे चांगलं विप्रोच्या समोर गेराच्या बिल्डिंगमध्ये. त्यांनी 40 एजंट्सच्या थ्रू या मुलांना रिच आउट केलं आणि त्याला म्हणायचं की तुझं इंटरव्ह्यू शेड्यूल केला आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा, त्यांना क्वेश्चन्स विचारायचे, असे क्वेश्चन विचारायचे आणि त्याला सिलेक्ट करायचं. मग त्यानंतर पुढच्या प्रश्नाला म्हणायचं अरे तुझा अजून एक इंटरव्ह्यू आणि तू तो क्लिअर केलास. मग म्हणायचं तुझं ऑफर लेटर निघणार आहे, ऑफर लेटर कंपनीने दिलं आहे माझ्याकडं, पण आपल्याला एवढे पे करायला लागतील. आणि मग त्या एम्प्लॉईला सांगितलं की तू 1.5 लाख 2 लाख भरलेस तर तुला 3.5 लाखाचं पॅकेज मिळेल, तू 2.5-3 लाख भरले तर तुला 5-5.5 लाखाचं मिळेल. आणि एम्प्लॉईला काय वाटलं की म्हणजे ह्या सगळ्या फ्रेशर्सना, आणि हे सगळे महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत बरं का, नागपूर, बीड, अमरावती, तुम्ही कुठलंही नाव घ्या, चंद्रपूरपर्यंतची मुलं आहेत. आणि त्यांना सांगितलं की तू सिलेक्ट झालास, तुझा इंटरव्ह्यू झाला आणि तुला ऑफर लेटर मी जनरेट करतोय, माझ्याकडे ऑफर आहे, फक्त तू हे अमाऊंट पे कर. आणि त्या मुलांनी ते अमाऊंट्स पे केल्या. मग हे सगळ्यांनी त्यांना वर्क फ्रॉम होम दिलं. ऑफर लेटर ह्यांनी दिलं कंपनीचं, त्यांच्या जे फ्लायनॉट सॅस होते त्याचं ऑफर लेटर दिलं. ट्रेनिंग चालू केलं. ट्रेनिंग कोणी घेतलं?
1 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या मुलांनी आम्ही त्या ट्रेनरपर्यंत पण पोहोचलो की बाबा तुमचं काय आहे, तुमचं एक्सपिरियन्स काय, तर म्हणले आम्ही 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे. म्हणले सर आमचं पण पेमेंट झालेलं नाही आहे. त्या मुलांचं ट्रेनर्स जे होते त्यांचं पण काही पेमेंट नाही. मग ट्रेनिंगचं स्वरूप काय आहे? मग आम्हाला पहिल्यांदा मुलं 100 रीच आउट झाली आणि मुलं म्हणायचे सर 1000 मुलं आहेत. मग आम्ही त्यांचे कॉल घेतल्यानंतर मग व्हिडिओ कॉल घेतले, मग गुगल शीट तयार केली, मग त्यात 300 आले, मग 400 आले. पोलीस स्टेशनला अप्रोच केला, पोलिसांनी मग त्याला 2-3 दिवसांत बोलवून घेतला, सर्च केला, त्याला रिक्वेस्ट केली की तू मुलांचे पैसे दे. म्हटलं नाही माझ्याकडे प्रोजेक्ट आहेत असं तसं. मग त्यांच्या क्लायंटशी बोललो आम्ही. पोलीस म्हणले त्यांच्या क्लायंटशी बोला तुम्ही, टेक्निकल ग्राउंड्सवरती. तर कुठलाही प्रोजेक्ट नाही त्यांच्याकडं. हे फक्त एक फेक रॅकेट होतं. 10-12 जणांना हे पेमेंट देत होते. पहिले एक 15,000चं पेमेंट द्यायचं आणि मुलांना ऑफर द्यायचं, ट्रेनिंगमध्ये लावून ठेवायचं आणि त्यानंतर फेक इंटरनल प्रोजेक्ट्सवरती बसवायचं. मग जे कंटाळून जातील ते जातील. असे त्यानं जवळपास 1000 मुलं गेल्या वर्षभरात फसवले आणि 20 कोटीचा तो फ्रॉड होता. मग त्याला आता 2 महिने झालं तो अटक आहे. त्यानंतर त्याची वाईफ त्यात म्हणजे आता अरेस्टमध्ये येईल. बाकीचे प्रमुख सूत्रधार. मग आता आम्ही या मुलांचे भरपूर सेशन्स घेतले की बाबा असं कुठं जॉब अवेलेबल नसतो, तुम्ही कुणाला पे करून जॉब घेऊ नका, किंवा तुम्हाला जर कोणी असं पेमेंट देऊन जॉब स्कॅम करत असेल तर तुम्ही करू नका. मग यातनं आम्हाला 40 पुण्यातले कन्सल्टंट निघाले. त्या सगळ्यांची आम्ही नावं पोलिसांना दिलीत. मग आता ह्यात पण आम्हाला अपेक्षा काय आहे की राज्य सरकार आलं पाहिजे. आता ही मुलं सगळी एज्युकेटेड आहेत, पदवीधर आहेत. पदवीधर आमदार कुठे आहेत आपले? एकही पदवीधर आमदार बोलत नाही. तुम्ही चांगले व्हिडिओ करता. आता एज्युकेटेड पदवीधर आमदार आहेत आपले, हे आहेत तांबे साहेब आहेत. आमच्यापर्यंत जर ती मुलं पोहोचतात, आम्हाला जर अप्रोच करतात, तुमच्यापर्यंत आली पाहिजेत ना. इट वॉज युअर ड्युटी. तुम्ही पदवीधर आमदार आहात. नाशिकची मुलं सगळी आमच्याकडे काय येत आहेत? नागपूरची मुलं आमच्याकडे काय येत आहेत? पुण्याचे पदवीधर आमदार कुठे आहेत? लाडसाहेब कुठे आहेत? कोणी नाही. त्यांना ह्याचं कनेक्टच नाही आहे. तुमचा आणि पदवीधरांचा कनेक्टच नाही. तुम्ही फक्त पॉलिटिकली आहात. आणि ह्या मुलांचे आता जेवढे जे पैसे गेलेत, एजंटचे पैसे आम्ही मिळवू शकलो. आता बाकीचे पैसे कोर्टाच्या माध्यमातून मिळवावे लागतील. पण अशी ही मुलं फसतात. आणि आत्ता पण त्या स्कॅम नंतर भरपूर स्कॅम, पुन्हा 4 कंपन्या अजून आल्या. म्हणजे हा स्कॅम अजून मोठा आहे. ह्याच्यामध्ये पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे. यांनी चंद्रकांत दादा पाटील जे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत, त्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. का तर बाबा ही मुलं सगळी हायर अँड टेक्निकल एज्युकेशन घेऊन बाहेर पडलेली, जर महाराष्ट्रात 1000 मुलं जर एक माणूस फसवू शकतो तर त्यांना प्रोटेक्शन कोण देणार? ह्या लोकांचं हे काम आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. आम्ही आमच्या बाजूनं फुल एफर्ट्स देणार, त्या मुलांना जस्टिस मिळवायचा प्रयत्न करणार. पण स्टील स्टेट गव्हर्नमेंट, ऑल दीज मिनिस्टर्स, पदवीधर आमदार, या सगळ्यांचं हे काम आहे. एक म्हणजे सरकार एवढ्या पाठीमागच्या काळामध्ये सरकारी काही एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये घोटाळा होतोय हे एक्सपोज झालं होतं. बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्या. पण आता खाजगी सेक्टरमध्ये पण असं होतं, हे दुर्दैवी आहे. पण बरेचदा असं जाणवतं का सर की ज्या ह्या खाजगी कंपन्या आहेत त्या येताना सरकारशी संलग्न असतात किंवा सरकारच्या माध्यमातून येतात, तर कुठेतरी त्यांचं सरकारसोबत साठवलोट असतं. त्याच्यामुळे याच्यावर सरकार म्हणजे कारवाई करायला थोडंसं. डेफिनेटली. कारण का कसं आहे की त्यांच्या रेग्युलर मिटिंग्स होतात. त्यांची नॅस्कॉमची एक बॉडी आहे किंवा त्यांचे इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन्स आहेत आणि ते जे करतात ते कर्मचाऱ्यांना कळलं पाहिजे. इंडस्ट्रीची जर बॉडी सरकारला जाऊन भेटून पॉलिसीज त्यांच्या बाजूने फेवरेबल करत असतील तर ते त्यांची मागणी मांडतात. कर्मचाऱ्यांनी पण तेच करायचं आहे की बाबा तुम्ही संघटित व्हायचं आहे, तुम्ही जाऊन तुमच्या अडचणी सरकारला सांगायच्यात. आणि त्यातून जर गव्हर्नमेंटने नाही ऐकलं तर तुम्ही म्हणा बिंदास की गव्हर्नमेंट आमचं ऐकत नाही. आता आम्ही म्हणू शकतो का, तर कामगार मंत्र्यांना आम्ही पत्र दिलंय, त्यांना TCSचा विषय समजवला. त्यानंतर पण जर तुम्ही त्याच्यावरती एन्क्वायरी बसवत नाही, मग तुमचं TCSचं काय आहे का, त्यांनी तुम्हाला फंडिंग दिलंय, मग तुम्ही कर्मचाऱ्यांचं कसं काय ऐकत नाही? मग TCSवरती अजून एन्क्वायरी का नाही झाली? आणि एन्क्वायरी होण्या इतपत मटेरियल अवेलेबल आहे आणि जर ते आमच्यापर्यंत येऊ शकतं तर गव्हर्नमेंटपर्यंत जास्त गेलं पाहिजे. गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे की बाबा आत्ता लास्ट 6 महिन्यामध्ये TCSचे जेवढे मुलं रिझाईन झालेत किंवा जे सोडून गेलेत त्यांच्याशी तुम्ही बोला ना की बाबा तू खरंच रिझाईन केलंस का तुला बळजबरीनं काढायला लावलं. तर ह्याच्यात म्हणजे गव्हर्नमेंटचा अप्रोच दिसेल. जसं कंपन्या लॉबिंग करतात तसं एम्प्लॉईजला, आपल्या स्थानिक आमदाराला सांगायचं जॉब गेल्यानंतर की बाबा मला असा जॉब गेलाय. आणि स्थानिक आमदार तुमचे पॉवरफुल आहेत, ते विधानसभेत मांडू शकतात ही गोष्ट. आणि एखाद्या जरी आमदारांनी मांडला, आम्ही आता बऱ्याचशा आमदारांना रिक्वेस्ट केली की साहेब तुम्ही ही गोष्ट आमची मांडावी. तर मध्ये श्रीकांत भारती सर होते म्हणजे BJPचे, त्यांना आम्ही सांगितलं की 90 डेज नोटीस पिरियड आमचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी तो विषय समजून घेतला, त्यांनी विधान परिषदेमध्ये तो मांडला. तर ती एक पहिली स्टेप होती की बाबा आपला एक प्रश्न विधान परिषदेमध्ये पोहोचलाय, आता आम्हाला अपेक्षा आहे की TCSचा ले ऑफ पोहोचला पाहिजे. तर असं तुम्हाला सगळीकडनं ते गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंटने नाही ऐकलं तर मग तुम्ही बिंदास बोला की गव्हर्नमेंट इज नॉट सपोर्टिंग. सर तुमचं फोरम जे आहे FIT
फक्त आयटी एम्प्लॉईज नाही तर हिंजवडीच्या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरवर पण तुम्ही बोलता. Right. तर रिसेंटली जे महेश लांडगे आहेत भोसरीचे आमदार आणि बाकीचे जे पीसीएमसीचे आमदार आहेत, शंकर जगताप वगैरे असतील हो. किंवा पिंपरीचे असतील, तर त्यांनी एक, हिंजवडीचे हॅशटॅग चालवला होता, हो. अनक्लॉग हिंजवडी म्हणून. राईट. तर त्याच्याने काही फायदा झाला तुम्हाला वाटतं? नाही, फायदा झाला डेफिनेटली. कारण कसं आहे की आमदार साहेबांनी दोन्ही पण ते आवाज उठवला आणि राज्य सरकारपर्यंत ते पोचलं आणि त्यानंतर समिती बसल्या, चर्चेला आलं. म्हणजे ॲज अ एम्प्लॉई म्हणून आम्ही ट्रॅक केलं की मेमध्ये तो पाऊस पडला आणि आमच्या कोर टीममधले काही जण अडकले. आम्ही युजली काय होतो की जॉब सेक्टरचं बघत होतो, पण ते अडकल्यानंतर ती मुलं म्हणली, सर आम्ही आज आमच्या गाड्या एवढ्या पाण्यामध्ये अडकल्यात आणि म्हणले आपल्याला हा मुद्दा उचलायला लागेल. आम्हाला कल्पना होती की एकदा आपण त्यात उतरलं तर फार त्यात काम करावं लागणार आहे, मधून सोडून चालणार नाही. मग आम्ही पहिल्यांदा आय टी पार्क का वॉटर पार्क हा टॅग रन केला. पुन्हा आमच्यातल्या काही जणांनी अनक्लॉकचा टॅग रन केला, पिटिशन तयार केलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांना भेटलो. जगताप साहेबांना भेटलो, महेशदादांना भेटलो, अमित गोरखेंना भेटलो, मांडेकर साहेबांना भेटलो. असं व्हायला नको की तुमचे सुप्रियाताईंना भेटलो, तुमच्या स्थानिक प्रतिनिधीला तुमचं विषयच माहीत नाही असं होतं कामा नये. त्यांना भेटून ते नंतर काय करतील हा त्यांच्यापर्यंत आहे. पण त्या सगळ्यांकडनं सुप्रियाताईंनी व्हिजिट केली, मांडेकर साहेबांनी व्हिजिट केली, महेशदादांनी असेल, शंकरशेठ जगतापांनी, आणि ह्या सगळ्यांनी तिथं मग आमची मुंबईला मिटिंग झाली. सीएम साहेबांनी ती मिटिंग घेतली आणि आम्हाला एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पुनकुनवर साहेब दिले. तर कसं आहे की आम्ही एका बाजूला म्हणतो की बाबा सरकार लक्ष देत नाही, पण इथं सरकारने आय टी कर्मचाऱ्यांना एक प्लॅटफॉर्म दिला. आज आम्ही त्या टीममध्ये आहोत. जर कर्मचाऱ्यांनी आम्हाला काही गोष्ट सांगितली की सर इथे इथं प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला आता सरकारने एक प्लॅटफॉर्म दिला, तिथं आम्ही ते मांडू शकतो आणि ते फॉलोअप घेतात, आम्ही फॉलोअप घेतो आणि ते काम मार्गी लागलं. इथं आम्हाला सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे जिथं सपोर्ट मिळतो तिथं आम्ही म्हणतो की बाबा गव्हर्नमेंट इज हेल्पिंग अस. बट ट्रॅफिकचे इश्यूज सॉल्व्ह झाले? काही प्रमाणात झाले. तर कसं आहे की आपलं आय टी पार्क इतकं मोठं आहे आणि इतक्या वर्षाचा तो दुर्लक्षित भाग होता. आता आम्ही 2004ला तिथे जॉईन झालो होतो. त्यानंतर आम्ही तर US ला जाऊन आलो 8 वर्षानंतर. असे काही फुटपाथ होते जे कधीच टच झाले नव्हते. तर असं बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या पेंडिंग होत्या आणि त्या आत्ता ह्यावेळी उचलल्या गेल्यात. तर वी आर होपफुल की ह्यातून म्हणजे इन्फ्राचं डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल आणि वी आर वर्किंग विथ गव्हर्नमेंट, विथ द अथॉरिटीज, आणि आता एव्हरीबडी इज इन सिंक. इन्फ्राचं तुम्ही अजून बोलला की मेट्रोचं काम जे आहे, हिंजवडी शिवाजीनगरची मेट्रो आहे, तर त्याचे 10 वेळा असतील, जास्त वेळा असतील, त्याचे डेडलाईन पुढे पुढे झालेत. मार्च 2026 इज द फायनल डेडलाईन जे आता आहे, माहिती आपल्याला ती. बरं. तर त्याचं पण अजून काय मला तर वाटत नाही होईल, कारण की खूप काम पेंडिंग आहे त्याचं. खूप काम पेंडिंग आहे. खूप काम म्हणजे कसं पेंडिंग. परवा दिवशीच हिंजवडीमध्ये होतो, तर मला नाही दिसलं की होऊ शकतं मार्च पर्यंत. आता कसं आहे की आमच्या मुंबईच्या मीटिंगमध्ये सीएम क्लिअरली म्हणले होते की मला पूर्ण मेट्रो चालू करायची. का तर म्हणजे हाफ मेट्रोनी मग त्याचा टॅग राहत नाही त्याच्यावरती आणि मग नंतर लोकांची पाठ फिरली जाते. आमची त्यांना रिक्वेस्ट होती की बाणेर आय टी पार्कपर्यंत जर आपली मेट्रो चालू झाली तर जी पॉसिबल आहे नेक्स्ट 3 मंथ्समध्ये ॲटलिस्ट 8-10 किलोमीटर्स. आम्ही PMRDच्या सीओना मसे साहेबांना पण ती रिक्वेस्ट केली, त्यांचं पण तसं म्हणणं होतं. आता कसं आहे की सरकारचं यात धोरण असं आहे की आपल्याला पूर्ण ट्रॅक चालू करायचं आहे. तर ते म्हणतात की आम्ही मार्चपर्यंत करू, पण आम्हाला वाटतं की डेफिनेटली अजून एक नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पुढची दिवाळी लागेल आणि आमचा अजून एक पावसाळा असाच खड्ड्यामधून जातोय काय. तर आता कसं आहे की बाकी तुम्ही कुठलीही सिटी बघा, त्याच्यामध्ये तुमचा आय टी पार्क आणि एअरपोर्ट ह्या 2 गोष्टी पहिल्या कनेक्ट झाल्या. पुणे एकमेव शहर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आय टी पार्क 3rd नंबरच्या तुमच्या मेट्रोच्या लाईनमध्ये ठेवलं. पहिलं तुम्ही कोथरूडचं केलं, नंतर ते पिंपरी चिंचवडचं केलं आणि मग तिसरं तुमचं हे आलं. तर आता जास्त तुम्ही डिले न करता निदान जर तुम्हाला शक्य असेल तर पहिलं 10 किलोमीटर्स तुम्ही चालू करावं आणि जे काही एम्प्लॉईजला डिले झालाय तो तुम्ही भरून काढावा आणि एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी असावी. जेव्हा मेट्रो चालू होईल, तुम्हाला वाटतं ट्रॅफिकमध्ये फरक पडेल? 10% पडणार आहे. म्हणजे मेट्रो इज नॉट गोइंग टू बी द ओनली सोल्युशन. आम्ही त्यांना एवढं सजेस्ट केलं की सर, आणि त्यांना पण ते ॲग्री केलं पाहिजे की इट इज गोइंग टू रिझॉल्व 10%. कारण का कसं आहे, ऑलरेडी आम्ही अशा ठिकाणी घरं घेतली जिथे मेट्रोचा ट्रॅकच नाही. बरोबर. आता आपलं आय टी पार्क आलं त्याला 20 वर्ष झाले, त्यानंतर तुमची मेट्रो आली. आमची घरं ऑलरेडी अशा एरियामध्ये आहेत की जिथून आम्हाला मेट्रो यूज करता येणार नाही. तर तुम्ही कसं केलं पाहिजे की आम्ही त्यांना बॅकअप रोड सुचवलेत भरपूर. म्हाळुंगेचा रोड आहे विच इज अन एक्सलंट बॅकअप रोड टू आय टी पार्क. मारुंजीच्या इथला जो रोड आहे किंवा IBM टेक पार्क असेल, तर हे सगळे रस्ते आम्ही त्यांना सुचवलेले आहेत. बरेच ठिकाणी त्यांनी पॉझिटिव्हली घेतलेले. पण हे सगळीकडनं तुम्हाला 5%, 10% असं ट्रॅफिक तुमचं कमी होणार आहे. एका कुठला रामबाण उपाय नसणार आहे त्यात की बाबा फक्त मेट्रोने रिझॉल्व्ह होईल. बट मेट्रो इज डेफिनेटली गोइंग टू हेल्प आणि बरंचसं त्यात कव्हर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सुरुवातीला बोलताना सर तुम्ही फॉरेनच्या कंपन्यांचा पण उल्लेख केला होता. तर फॉरेनच्या कंपन्यांची पॉलिसी आणि आपल्या इथल्या इंडियन कंपन्या मग कुठली असेल, TCS किंवा बाकीच्या अन्य, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटतोय साधारण एम्प्लॉई बाबतचा, म्हणजे नॉट इव्हन फक्त सुट्ट्या वगैरे किंवा बाकी टर्म्स अँड कंडिशन्सच्या बाबतीत? कसं आहे, तिकडं तुम्ही सगळे लॉस फॉलो करता.
तिथं तुम्ही एम्प्लॉईला म्हणजे असं बोलू शकत नाही किंवा ऑड आवर्सला जर तुम्ही त्यांना थांबवलं आणि एम्प्लॉईने ते डॉक्युमेंट केलं तर यू हॅव टू पे ऑल द एक्स्ट्रा अमाऊंट किंवा तुम्ही त्याला 15 दिवसापेक्षा जास्त थांबवू शकत नाही किंवा त्याला डॉक्युमेंट्स थांबवू शकत नाही. आणि हे सगळं US मध्ये होतं. हीच कंपनी तिथे हे सगळे नॉर्म्स फॉलो करते आणि हेच कंपन्या इंडियामध्ये कुठलाही नॉर्म फॉलो करायला तयार होतात. म्हणजे तुम्हाला इथं कोणी विचारत नाहीये. जे सरकारने तुम्हाला विचारलं पाहिजे की तू हे लेबर लॉ किंवा हे फॉलो करतो का, तिथं तुम्ही बघा फेसबुकच्या सीईओचे वगैरे व्हिडिओ असतात, त्यांना ग्रिल केलं जातं अमेझॉनच्या सीईओला की त्यांचे सांसद जे आहेत सगळे एमपीज वगैरे ते विचारतात प्रश्न. इथं तुम्ही दाखवा आम्हाला एखादं की बाबा NRN आता ही इज अ बिग गाय. बाकीचे कुठल्या तुम्ही सीईओला किंवा ह्यांना तुम्ही बोलवले आणि विचारले, TCSला तुम्ही विचारा की बाबा एवढं टर्मिनेशन तुम्ही केलं, त्या 17 इयर्सच्या फिमेल एम्प्लॉयर तुम्ही का टर्मिनेट केलं. आपलं लेबर मिनिस्टर सुद्धा विचारायला तयार होत नाही. मग हे जे तफावत आहे की तिथं सरकारचं बॅकिंग आहे, तिथले लॉज आहेत आणि तिथं तुम्ही ओरडू पण शकत नाही. आता जे आपले बरेचसे व्हिडिओ येतात, आता आम्हाला एक ॲब्यूजचा व्हिडिओ आला, 6 फिमेल एम्प्लॉईज होत्या, त्यांना त्या कंपनीने ॲब्यूज केलं, त्या आमच्यापर्यंत आल्या, म्हणलं सर आमच्याकडे सगळा एव्हिडन्स आहे. तो माणूस त्यांना रिलिव्हिंग लेटर द्यायला तयार नाही. त्यासाठी आम्ही लेबर कमिशनरकडे गेलो, पोलीस कमिशनरकडे गेलो, महिला आयोगाकडे गेलो. महिला आयोगाची मुंबईमध्ये मीटिंग झाली. हे सगळं झाल्यानंतर 3 महिने लागले आम्हाला त्याच्याकडून ते लेटर्स घ्यायला. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, ह्या सगळ्या यंत्रणा लागल्यानंतर सुद्धा तो एक सिंपल छोटी कंपनीवाला माणूस त्याची चूक असताना सुद्धा लेटर्स देत नाही. मग कॉमन IT कर्मचाऱ्याचं कंपनी ऐकेल का. आणि म्हणून हे लॉज स्ट्रिक्ट झाले पाहिजेत, फेअर झाले पाहिजेत. आम्ही असं म्हणत नाही आमच्या बाजूने करा, फेअर झाले पाहिजेत, जेणेकरून एम्प्लॉयने जर एखादी गोष्ट रेज केली तर ती कव्हर झाली पाहिजे. सुप्रिया सुळेंनी एक आत्ताच लोकसभामध्ये एक विषय मांडला, राईट टू डिस्कनेक्ट. तर म्हणजे इफ यू कम बॅक होम तुमच्या जॉब नंतर तुम्ही तुमचा फोन स्विच ऑफ करा, तुमचा लॅपटॉप स्विच करा. तुम्हाला तुमची गरज नाही की तुम्ही कंपनी म्हणजे काय मेल आला का रिस्पॉन्ड करा, वॉट एव्हर. सो तुम्हाला वाटतं हे पॉसिबल आहे इंडियामध्ये? पॉसिबल आहे जर म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असेल तर. आणि कर्मचाऱ्यांची जर तुम्ही डिमांड विचारत तर कर्मचाऱ्यांची डेफिनेटली ही डिमांड आहे. कारण का कसं आहे, ITचा जॉब इज व्हेरी म्हणजे खूप लोकांचं खेचून घेतं सगळं काम टाईम. आणि त्यानंतर जर तुम्हाला कंटिन्युअसली बिंग अवेलेबल असेल तर तुम्हाला तो फ्रीडमच राहत नाही. जसं विकेंडला आपण म्हणतो ना की त्याला विकेंडच मिळत नाही किंवा तो रात्री उशीरपर्यंत काम करतो. जे काम असेल ते तुम्ही टाईम फ्रेममध्ये बसवा. फक्त त्याला फ्रीडम पाहिजे की बाबा ही शुड डिस्कनेक्ट फ्रॉम द थिंग्स. आणि हे तुम्ही US मध्ये करू शकता. म्हणजे आमच्याकडे पण आम्ही पण US मध्ये सपोर्ट सेल केला आहे, हे केलं आहे, पण तिथं ते नॉर्म्स आहेत. म्हणजे तिथल्या तुम्ही क्लायंटला त्यांचा मॅनेजर म्हणू शकत नाही अमेरिकन माणसाला की कॅन यू बी अवेलेबल ऑन 8 o'clock कॉल. क्लिअरली माणूस म्हणतो नो दॅट इज माय फॅमिली टाईम, मला माझ्या किड्सकडे जायचं. इथं तुम्ही म्हणा पॉसिबलच नाही. म्हणजे हे जे कल्चरल आपल्यासाठी पण तो एक कल्चरल शॉक बसतो, अरे मी माझ्या मॅनेजरला कसं म्हणणार. तर तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चेंज झाला पाहिजे. इट इज नॉट गोइंग टू चेंज इन अ डे. पण हे कल्चर जे आहे आपलं ते स्लाइटली चेंज होत जाऊ शकतं आणि त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट होता. हे बिल जे सुप्रियाताईंनी आणले हे एकदम चांगलं बिल आहे. आम्ही पण त्यावरती भरपूर सिग्नेचर्स आणि सपोर्ट केलेला आहे. पण असे बिल्स चर्चेला आले पाहिजेत आणि तरच ते एक एक स्टेप आपण पुढे जाऊ. IT मध्ये सर एक म्हणजे आता जॉब्स बद्दल आपण बोलतोय, पण एक कॉमन तक्रारी कायम ऐकायला मिळतात विमेन्सकडनं की सेक्शुअल हॅरेसमेंट असेल किंवा अब्यूज करण्याचा प्रकार असेल. तर तुमच्याकडे कधी अशी काही केस आली आहे कुठल्या लेडीजची? काही प्रमाणात आलेल्या आहेत केसेस. म्हणजे एवढं आपल्याला वाटतं तसं मॅक्सिमम आलेलं आहे. कारण का बऱ्याचशा कंपनीमध्ये आता अवेअरनेस आहे, सगळ्या कमिटीज आहेत आणि इवन जे मेल एम्प्लॉईज आहेत त्यांना पण माहिती आहे की बाबा तुम्ही जर काही छोटी चूक केली तर ते काय होऊ शकतं. फक्त आता कसं आहे की फिमेल एम्प्लॉईज हॅव टू बी वोकल आणि बाकीच्यांनी बाबा त्यांना बघताना बाबा तिनं जर कंप्लेंट केली तर ती जेन्युइन कंप्लेंट असू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिपिटेटिव्ह सेशन्स घेऊन मेल एम्प्लॉईला पण कळलं पाहिजे की तुझी बाउंड्री काय आहे. आता मध्ये एक आमच्याकडे केस आली होती, तो पार्किंग लॉटमध्ये जाऊन त्या मुलीला कन्फ्रंट करून तिला काहीतरी बोलतो, विचारतो आणि त्या मुलीने ती सेक्शुअल हॅरेसमेंटची केस केली. मग त्याचं ते पूर्ण करिअर स्टॉप झालं. पण नंतर कळलं की बा ते दोघं एकमेकाशी पूर्वी बोलत होते. मग अशा गोष्टी होतात की ज्याच्यामध्ये मिसयूज पण होतो. मिसयूज होतो. पण आम्ही असं म्हणत नाही की बाबा पूर्ण मिसयूज होतो काही केसेसमध्ये. मग ते मेल एम्प्लॉईला पण कळलं पाहिजे की व्हॉट यू शुड ॲब्सोल्युटली नॉट डू इन ऑफिस एरियाज आणि तुम्ही त्याचं इम्प्लिकेशन काय असू शकतं. आणि फिमेल एम्प्लॉईला पण माहीत पाहिजे की तुम्ही शांत राहायचं नाही आहे. तुम्ही इंटरनल कमिटीला पहिल्यांदा कंप्लेंट करायची. आता ह्या 6 फिमेल एम्प्लॉईजला व्हर्बली अब्यूज केलंय, पण दे वेर व्हेरी स्ट्रॉंग. त्यांनी ते रेकॉर्ड केलं प्रॉपरली आणि त्या सगळ्या 6च्या 6 एकत्र होत्या. त्यांनी क्लिअरली सांगितलं. मी त्यांना विचारलं तुमची एक्सपेक्टेशन काय. ते म्हणलं नाही हे आम्हाला बोललंय ते चुकीचं बोललंय. काय झालं होतं नेमकं? म्हणजे कॉलवरती त्या माणसाने त्यांना अशी चुकीच्या पद्धतीने US चा जो त्यांचा क्लायंट होता तो चुकीचा बोलला होता आणि इंडियन जो इथला काउंटर पार्ट होता तो शांत बसला आणि त्यानं पर्सनल कमेंट्स केल्या या मुलींना की तुम्ही असंच आहे, मग ती डावरीचीच आहे, हे ते.
आणि दे वर व्हेरी स्ट्रॉंग की नाही हे आम्हाला तुम्ही बोललं कामा नये आणि आम्ही हे ऐकून घेणार नाही. आणि मग त्या सगळ्यांनी ग्रुप रेजिग्नेशन दिलं आणि मग ती केस सॉल्व्ह करायला आम्हाला 3 महिने गेले. पण फिमेल एम्प्लॉईजनी कंप्लेंट केली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की मला प्रोसेस माहीत नाही, तसं होता कामा नये. मला विशाखा कमिटी काय माहीत नाही, मला लेबर कमिशनर माहीत नाही, असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला तुमचे हक्क माहीत पाहिजेत. आता मॅटर्निटीचा लॉ इतका स्ट्रॉंग आहे. तर परवा दिवशी आम्ही जो व्हिडिओ केला त्याच्यावरती मला 100-200 कमेंट अशा होत्या की सर आम्हाला काढलेलं आहे. मग जर आपल्याला मॅटर्निटी लॉ माहीत असता तर काढणाऱ्याचा पण धाडस होणार नाही आणि काढणारे सगळे फिमेल एचआर आहेत. त्यामुळे ही गोष्ट नॉलेज आणि आता ह्या सगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळतं की बाबा तुमचे हक्क काय आहेत, तुम्ही ते कुठं आणि कधी बजावले पाहिजेत हे माहीत पाहिजे. एक स्किल बेसनुसार पण मला एक गोष्ट विचारायची आहे, की फॉरेनमध्ये किंवा बाहेरच्या जे काही कुठल्याही कंपन्या असतील, त्या स्किलनुसार एम्प्लॉईला तशा पद्धतीने सॅलरी वगैरे देतात. पण आपल्या इकडं फॉरेन कंपन्या आपल्या इकडच्या एम्प्लॉईजला, इंडियन एम्प्लॉईजला एक मजुराप्रमाणे ट्रीट करतात किंवा पाहतात आणि त्यानुसार त्यांची सॅलरीची वर्गवारी ठरते. असं नाही वाटत तुम्हाला? नाही, ते एक परसेप्शन म्हणजे आता आम्ही पण इतक्या वर्ष काम केलं ना, तर आपली पण मुलं त्यांच्याशी ॲज अ एम्प्लॉई म्हणूनच इंटरॅक्ट करतात. मोठमोठ्या कंपन्यात इन्फोसिस वगैरे सॅलरी अमाऊंटच्या बाबतीत म्हणतो. सॅलरी अमाऊंट तुम्हाला इंडियन ह्याच्याप्रमाणेच मिळणार आहे. नाहीतर मग ते जे आपले ॲडव्हान्टेज आहेत ते राहणार नाही. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही 15,000 20,000च दिलं पाहिजे. दॅट इज एक्सप्लॉयटेशन. कारण का तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जर प्रोजेक्ट रन करताय तर तुम्ही त्या एम्प्लॉयला तेवढी अमाऊंट सायझेबल त्याला दिली पाहिजे. पण हे जे परसेप्शन आहे की US प्रमाणे इथं सॅलरी मिळेल तर मग ते आपल्याकडे जॉब तो पाठवणारच नाहीत. द ॲडव्हान्टेज वी हॅव इज लाईक स्टेईंग इन इंडिया वी हॅव अ क्वालिटी रिसोर्सेस नॉट चीप रिसोर्सेस. आपली मुलं ते डिलिव्हर करू शकतात. त्यांनी सातत्याने डिलिव्हर केले म्हणून हे प्रोजेक्ट्स आपल्याकडे येत आहेत. चीप लेबर आहे असं नाहीये. जे कॉस्टिंग जे ते करणार ते इंडियाप्रमाणे ते कॉस्टिंग करणार. आणि आता तुम्ही जर स्टार्टअप्स काही बघितले तर आपल्याला ती मुलं US ला जायला तयार नाहीत कारण का इथं ते तेवढं पॅकेज आहे. त्यामुळे दे विल डेफिनेटली गेट द पे. फक्त आता मोठ्या ज्या कंपन्या ज्या मार्जिनवरती आहेत, जर TCSचं फ्रेशर्सचं पॅकेज बघितलं किंवा इन्फीचं बघितलं फॉर लॉंग टाईम इट इज स्टॅग्नंट. तर दॅट कॅन बी डिबेटेबल. त्यासाठी सुद्धा किमान वेतनची एक समिती असते राज्याची. त्या किमान म्हणजे मिनिमम वेज कमिटी असते. त्या मिनिमम वेज कमिटीमध्ये सगळ्यांचे मिनिमम वेजेस ठरतात. एखादा जर टेक्निकल एक्सपर्ट आहे तो जर पुण्यात काम करतो तर त्याला मिनिमम वेज काय दिलं पाहिजे फ्रॉम हिज एज्युकेशन. तर त्याच्यामध्ये अजून ITच्या एम्प्लॉईचं पेनिट्रेशन व्हायचं, मागणी करायची की बाबा आमचं मिनिमम वेज ठरवा. सो दॅट KPO BPOची जी मुलं आहेत म्हणजे 18वरती काम करतात त्यांना ते परवडत नाही. 25 असेल 30 असेल ही अमाऊंट त्यांना दिली पाहिजे. दॅट इज एक्सप्लॉयटेशन. पण बाकी परसेप्शन असं आहे की बाबा चीप लेबर आहे तर तसं नाही आहे. त्या डॉलरप्रमाणे जे आपल्याला इथं पगार मिळतो आणि ते ग्रॉस मार्जिन असतं त्याच्यावरती ते पूर्ण गोष्ट ठरते. कंपनीचा आपण बोलतोय. गेल्या वर्षी एक रिपोर्ट आला होता की जवळपास 36 कंपन्या 40 कंपन्या हिंदवडीतून गेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती? ते एक आकडा म्हणजे काही कंपन्या मूव आउट झाल्या होत्या ज्या पुण्यामध्येच मायग्रेट दुसरीकडे लोकेट झाल्या होत्या. पण जो 36चा आकडा होता तो कुणाकडनं तरी HIA कडनं आला होता. तो जस्टिफाय नाही करता आला. पण हे एक आहे परसेप्शन की बाबा आता बाणेर किंवा बालेवाडीचा एरिया ग्रो होतोय. डेफिनेटली काही कंपन्या तिथं मायग्रेट होणार आहेत. कारण का तुम्हाला आता जर राज्याची आपली IT पॉलिसी चेंज झाली यू आर गोइंग टू गेट सेम बेनिफिट वॉट यू आर गोइंग टू गेट इन SEZ ऑर अदर प्लेसेस. त्यामुळे तिथं एखादी कंपनी कोपऱ्यात जाण्यापेक्षा ती म्हणते मी सिटीच्या मेन एरियात येईन, मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीला येईन. त्यामुळे काही कंपन्या मायग्रेट होणार आहेत. गव्हर्नमेंटने काय बघायचं की बाबा इन्फोसिस आहे त्याचं एक्सपान्शन आपल्या इथं किती झालंय किंवा TCSचं एक्सपान्शन आपल्या इथं किती झालंय आणि आंध्र प्रदेशमध्ये किती झालंय किंवा तेलंगणामध्ये किती झाले. आता त्यांचे जर तुम्ही IT मिनिस्टर बघितले, तुम्ही आता मला सांगा आपल्या महाराष्ट्राचा IT मिनिस्टर कोण आहे. मी तुम्हाला तेलंगणाचं सांगू शकतो. नारा लोकेश आहेत, बँगलोरचे खरगे आहेत, तेलंगणाच्या आधी रामाराव होते. ते लोक म्हणजे तुम्हाला म्हणजे ITच्या कंपनीच्या CEO पेक्षा जास्त ॲडव्हान्स आहेत आणि ते कंपनी खेचून आणतात आणि ते तुमच्या कंपन्या पण खेचणार आहेत. आपले जर IT मिनिस्टर मुंबईमध्ये बसून BMCच्या इलेक्शनमध्ये जर तुम्ही बिझी असणार आहे आणि तुम्हाला जर माहीत नाही की तुम्ही कुठल्या कंपनीला कधी पिच केलंय तर ते लोक ती कंपनी खेचून जाणार. तुम्हाला इथे इन्फोसिस दिसणार, तुम्हाला TCS दिसणार, पण ते 25,000वरनं 30,000वरच गेले असतील आणि तिकडे नारा लोकेशनी 10,000वरनं 40,000वर नेणार तो. त्यामुळे हे जे सगळं आहे आणि आता चेन्नईमध्ये Tier 2 सिटीज ग्रो होत आहेत. त्यांच्या कोईमतूरमध्ये IT पार्क आहे, त्यांच्या बाकीच्या कंपनी ह्याच्यामध्ये आहे, मैसूरमध्ये आपला IT पार्क ग्रो होते. आपली Tier 2 सिटी कुठे आहे. मग उद्या जर ते ॲडव्हान्टेज आणि ते ज्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे गेले तर तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी वी विल बी सेकंड. मग ह्या गोष्टी स्टेट गव्हर्नमेंटच्या IT मिनिस्टरनं करणं अपेक्षित आहे.
आणि आय टी मिनिस्टरने ते केलेलं आम्हाला दिसत नाही. आम्हाला तेलंगणाच्या आय टी मिनिस्टरचा व्हिडिओ येतो, बेंगलोरच्या आय टी मिनिस्टरचा येतो, आधीच्या NT रामाराव त्यांचा व्हिडिओ येतो. आमच्या आय टी मिनिस्टरचे व्हिडिओ तुम्ही शेअर करा की तुम्ही कंपनीला पिच केलंय की तुम्ही कंपनी खेचून आणताय, तशी दिसणारच नाही तुम्हाला. रिसेंट राज्य सरकारने अनाउन्स केलं की सातारा किंवा सोलापूरमध्ये एक हो. आयटी पार्क उभं करण्यात येईल. म्हणजे सातारच्या आय टी पार्कची चर्चा चालू आहे. शिवेंद्र महाराजांनी ती लँड ॲक्विजिशन केलं. कोल्हापूरमध्ये चालू आहे. कोल्हापूरला एअर कनेक्टिव्हिटी पण आहे. तर आता तिथं कसं आहे की तुम्ही ह्याच कंपनीला भविष्यामध्ये छोट्या शहरामध्ये झाल्याशिवाय पर्याय नाही. कारण का कसं आहे, जे आता कॉस्ट नंतर त्यांचं मार्जिन आहे ते छोट्या सिटीमध्ये ते मार्जिन मेंटेन होऊ शकतं. तर तुम्ही त्यांना दिलं पाहिजे की बाबा टॅक्स फ्री झोन्स दिले पाहिजेत. कारण का जर तुम्ही SEZचंच बेनिफिट त्यांना सातारामध्ये दिलं किंवा कोल्हापूरमध्ये दिलं तर ते तिकडे का जातील. तर आता ह्याच्यामध्ये सर्वे होऊन बाबा सातारा, सांगली, कोल्हापूर इथं किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथनं किती ग्रॅज्युएट्स येतात आणि तिथं जर वर्कफोर्स असेल क्वालिटीचा तर आम्ही सगळे तिकडनं आलेलो आहे. जर आम्ही तिथून येऊन US मध्ये जाऊन परफॉर्म करून येऊ शकतो म्हणजे तिथली एज्युकेशन सिस्टम इज फाईन टू गिव्ह यू क्वालिटी रिसोर्सेस. तर ह्या सगळ्या गोष्टी वापरून छोट्या शहरामध्ये, आणि US मध्ये तसं आहे, तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीचं बघितलं तर त्यांचं छोट्या शहरामध्ये मोठं ऑफिस असतं जेणेकरून ते पूर्ण छोटं शहर त्याच्यावरती चालतं. तर तसं आपल्याला पण करावं लागेल. आता सातारच्या आय टी पार्कसाठी आम्ही तो इलेक्शनमध्ये तो मुद्दा घातला की आमची अपेक्षा आहे की तुम्ही IT पार्कवरती लक्ष द्यावं. मग उदयन महाराजांनी तो मुद्दा घेतला, शिवेंद्र महाराजांनी घेतला. तर हे सगळ्यांना करायचं की तुमच्या स्थानिक नेत्यांनी तो तुमचा मुद्दा घेतला पाहिजे जेणेकरून तो वरती पॉलिसी चेंज करेल आणि मग भविष्यात तुमच्याकडे IT पार्क आलं, कारण का 10 ठिकाणी जाणार आहे त्यातल्या एकाच ठिकाणी येणार आहे. त्यामुळे जिथला नेता ॲग्रेसिव्ह फॉलोअप करेल त्याच शहरामध्ये ते IT पार्क येईल. एक हिंजवडीचा माझा क्वेश्चन आहे, तुम्ही हे पण मुद्द्यामध्ये उचलला होता की हिंजवडीला PMC किंवा PCMC दोघांपैकी कुठल्या तरी सिविक बॉडीमध्ये इन्क्लूड करा. तर पण आमचं तिथल्या सरपंचावर बोलणं झालं तर त्याच्या सरपंच म्हणे की आम्हाला कुठंच इन्क्लूड नाही व्हायचंय, आम्हाला आमचं बरं. गावच ठीक आहे. आय थिंक मधल्या काळात अजितदादांनी पण उच्चारलं होतं की हिंजवडी सेपरेट हे करणार म्हणून. इंडस्ट्रियल पालिका म्हणून हा, करायचं. तर तसं जास्त बेनिफिट होईल. नाही, as a- बेसिकली काय आहे की जर सिविक बॉडीमध्ये इन्क्लूड झालं तर आमचे टॅक्सेस वाढतील. बरोबर. तर तो नाही, त्यांचा मुद्दा एकदम बरोबर आहे. कारण का स्थानिक माणसांना जर ॲडिशनल बेनिफिट न मिळतं, जर तुम्ही त्यांच्यावरती टॅक्सचं बर्डन देणार असाल तर ते कधीच तयार होणार नाहीत. आमचं तर असं म्हणणं आहे की तुम्ही स्थानिकांना त्यातून वगळून तुम्हाला जे काही हे करायचं, कारण का तिथं तेवढा रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि IT कर्मचाऱ्यांचं असं अजिबात म्हणणं नाही की आम्हाला तुम्ही महानगरपालिकेत जॉईन करा. आत्ता आम्ही जे महानगरपालिकेत 23 विलेजेस ॲड झालेत त्याच्यामधल्या IT कर्मचाऱ्यांना विचारा की तुम्हाला काय बेनिफिट मिळाले. अजून पाणी नाही, अजून रस्ता नाही, अजून ड्रेनेज नाही. तर आम्ही हिंजवडीमध्ये आमचं म्हणणं नाही की तुम्ही आम्हाला PCMCला जॉईन करा किंवा इकडे पुण्याला जॉईन करा. तुम्ही आम्हाला MIDCने खड्डा भरून दिला तरी आम्हाला चालेल, PMRDने दिला तरी चालेल, ग्रामपंचायतीने नाला बांधून दिला तरी चालेल. आम्हाला IT पार्कचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही इम्प्रूव्ह करून द्या. कारण का गव्हर्नमेंटला आम्ही तेच म्हणलं की आम्हाला तुम्ही हे जे फुटपाथ नाही आहेत, आता परवा दिवशी आम्ही फुटपाथची सिरीज रन केली. आपल्या हिंजवडीच्या मेन रस्त्याला फुटपाथ नसावा, जिथं अपघात झाला त्यानंतर तरी तुम्ही तो फुटपाथ केला पाहिजे ना. आणि हे कधीपासून आता 10 वर्ष झाले ते फुटपाथ झालेले नाहीत. तर असं होता कामा नये. ते कुणीही बांधा, म्हणजे जांभूळकर साहेबांनी किंवा ग्रामपंचायत हिंजवडीने बांधले तरी आम्हाला स्वागत आहे. मान ग्रामपंचायतीने त्यांचं एरियातला केला तरी स्वागत आहे. त्यामुळे त्यांचा कर वाढावा ही आमची अपेक्षा नाही आहे. IT पार्कचं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं आणि आपली कॉम्पिटिशन बाकीच्या राज्यातल्या IT पार्कशी आहे. PCMCशी किंवा पुण्याशी ह्यांच्याशी आपली कॉम्पिटिशन नाही. आपल्या कंपन्या खेचून कोण नेणार आहे त्याच्याबरोबर आपलं, समजा जर आंध्रचा IT पार्क फार छान असेल तर रिसोर्सेस पण जातात, कंपन्या पण जातात, ग्लोबल कंपन्या जातात. तर त्याचा फटका आपल्याला बसू नये. कुणीही करा पण IT पार्क सुंदर करा, एवढं आमची अपेक्षा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बोलला, तो वाकडचा चौक जो आहे तिथून म्हणजे मुंबईला जाण्यासाठी लोक क्रॉस करतात. हो. क्रॉस करायला बिलकुल रस्ताच नाहीये, जागाच नाहीये. मध्ये त्यांनी डिवायडर आहे, डिवायडर उडी मारून लोक जातात. हे खूप वेळा मी पण बघितलं. ऑप्शनच नाही चालायचं. तुम्ही त्यांना हिथं चालू नका म्हणता, पण हिथं चाला म्हटलं पाहिजे ना. तुम्ही ओव्हरहेड ब्रिजेस बांधलेले नाही आहेत. तिथं आम्ही एक ट्रान्झिट हबची मागणी केली आहे. म्हणजे जिथं मिटकॉन आहे तिथं तुमचं PMPLचं एक मोठं 8 एकरचा प्लॉट आहे. तिथं आम्ही म्हटलं तुम्ही इंटरसिटीसाठी हे द्या. आता आम्ही म्हणजे 2005ला पण पुलाखालनं बस पकडायची सातारला, 2010ला पण पकडायची, अमेरिकेवरून आल्यानंतर पण पकडायची, आणि आज 2024ला आमची पुढची बॅच आली त्यांनी पण त्याच पुलाखाली पकडायची बस. मग तुम्ही ज्यावेळी मुंबईला जाता सातारा, सांगली, कोल्हापूरमधून अधिवेशनाला, त्यावेळी झोप लागते का इथं मला सांगा. तुम्हाला जे लोक दिसतात ते आपल्या भागातलेच आहेत. ही मागणी नुसत्या पुण्याच्या लोकांनी नाही लावायची तर आमच्या सगळ्या आमदारांनी लावायची. एकदम माताबर आमदार आहेत, त्यांनी ही मागणी लावावी आणि तिथं आम्हाला ट्रान्झिट हब करून द्यावं. जेणेकरून काय होईल की जी आपली मुलं रस्त्यावर थांबतात, तुम्हाला आम्ही सांगतो तिथं इतका धोकेदायक आहे तो स्पॉट
एवढे अपघात झाले, तुम्ही अपघाताची वाट बघताय का ट्रान्झिट हब करण्यासाठी? जागा उपलब्ध आहे, तिथं मेट्रो येणार आहे, त्यामुळे हिंजवडीतली सगळी लोक तिथं येऊ शकतात. बानेर, बालेवाडी, म्हाळुंगे आहे, हे सगळे लोक एका ठिकाणी पकडू शकतात. तर हे जे फ्युचरिस्टिक इन्फ्रा आहे हे गव्हर्नमेंटने करून द्यायचंय आणि तुमच्या लिडर्सनी ही गोष्ट उचलून धरायची. कसं काय होत नाही मला सांगा? ट्रान्झिट हब, इतक्या वर्ष तुमची लोक रस्त्यावरून बस पकडतात आणि तुमच्या ते लक्षात येत नाही. मग कुठंतरी बाबा कनेक्ट नाही येतो आणि ते झालं पाहिजे. तुम्ही खरंच खूप म्हणजे सगळ्या बाबतीत चांगले मुद्दे मांडताय, जे की कोणी विचारही केला नव्हता, कारण हे सगळं असंघटित आहे. तुम्ही कुठेतरी त्याला एक संघटित करण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या याची नेमकी कशी सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत कसं काम पाहता तुम्ही सगळ्या या व्यापाचं? म्हणजे कुठल्याही क्षेत्रात गेलं तर संघटित व्हायला पाहिजे, हे आम्हाला म्हणजे आता माझे वडील सुद्धा DED-BED संघटना चालवायचे, तेव्हा आम्ही लहानपणापासून बघायचं की बाबा कुठलीही संघटना असली तर त्याला ते एकत्र तुम्ही असाल तर त्या मागण्या मान्य होतात किंवा तुम्हाला ते राज्य सरकारला मांडावं लागतं. म्हणजे नुसतं तुम्हाला सोशल मीडियावर करून चालणार नाही, तर एक पत्र तुम्हाला गव्हर्नमेंटला जाऊन देऊन समजावं पण लागतं आणि गव्हर्नमेंट ऐकतंच, हे आमची मूळ भूमिका आहे. गव्हर्नमेंट ऐकत नाही असं नाही, जर ऐकत नसेल तर तुमचा आवाज अजून तिथपर्यंत पोहोचला नाही की तुम्ही सगळे स्ट्रॉंग नाही, असंच आहे. मग आता सुद्धा आम्ही हिंजवडीत काय केलं की सगळे ग्रुप्स तयार केलेत कर्मचाऱ्यांचे. आम्हाला सगळ्या सोसायटीतली मुलं माहिती आहेत आणि जवळपास 5-6 हजार आम्ही व्हॉट्सअपमध्ये त्यांना मॅनेज करतोय. का तर बाबा तुझा जो विषय आहे तो आम्हाला मांड, सगळ्यांना पटला, आम्ही त्या कमिटीमध्ये मांडतो आणि तिथून तो मार्गी लागेल. आणि जास्तीत जास्त जोपर्यंत एम्प्लॉईज एकत्र येत नाहीत तोपर्यंत ते प्रेशर क्रिएट होणार नाही. आणि हे जी सुरुवात करताना पण मेन हेतू तोच होता की तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करताय तिथं जर तुमची हॅरॅसमेंट होत असेल आणि तुझ्या बाजूच्या लोकांची हॅरॅसमेंट होते, तर आम्हाला विचारणारे असे आहेत ना की तू त्या रूममध्ये होता, तू काय करत होता? त्याची हॅरॅसमेंट झाली पण तू कसं काय शांत होता? तर आम्हाला पहिल्यापासून ती शिकवणे की बाबा तुम्ही ती गोष्ट रेज करायची. समजा तुझ्या ऑफिसमधल्या लोकांमध्ये जर कोणाला एक्सप्लॉइट करून काढतायत तर तुम्ही ॲज अ एम्प्लॉई, ॲज अ यूथ तुम्ही काय करताय? मग तुम्ही नुसतं असं म्हणून चालणार नाही की त्याला काढलं आणि मग मी काय करणार, तसं नाही. आमच्याकडे बऱ्याच वेळा शिकवण काय आहे की तू काय करू शकतोस त्या गोष्टीसाठी. तर हिंजवड्यातलं इन्फ्रा होतं, आम्ही शांत पण बसू शकलो असतो, 10 वर्ष उचललं नव्हतं. या वर्षी आम्हाला का वाचलं उचललं की आमचा एक एम्प्लॉय म्हणला नाही सर हे आपल्याला उचललं पाहिजे. आणि आम्हाला माहिती होतं की एकदा उचललं तर त्याला फार मेहनत आहे, पण ती करायची एम्प्लॉईची पण तयारी होती. आणि यात मेन काय करतो आम्ही, एम्प्लॉईजला इन्क्लूड करून घेतो, कारण का वी आर द कलेक्टिव्ह व्हॉइस ऑफ एम्प्लॉईज. आणि जेवढ्या जास्त एम्प्लॉईजकडून आम्ही ते घेऊ शकतो तरच ते चांगलं मांडू शकतो. आणि मेन ह्यात तेच आहे की तुम्ही ज्या सेक्टरमध्ये त्यातील गोष्टी तुम्ही गव्हर्नमेंटला मांडून त्यांच्याकडून ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. माझा एक लास्ट क्वेश्चन आहे आपण एंड करण्यासाठी. तुम्हाला वाटतं का 5 इयर्स नंतर IT जे सेक्टर आहे, म्हणजे जे आधी होतं बुमिंग सेक्टर होतं, 5 इयर्स नंतर राहील IT सेक्टर इक्वली बुमिंग? आणि बिकॉज म्हणजे आता मी बघतोय की लोक नाही प्रिफर करत IT मध्ये जाण्याचं. आता कसं की फ्रेशर्सला बऱ्याचसा जे मोठ्या कंपन्या पूर्वी फ्रेशर्स घ्यायचे होते, म्हणजे TCS 20,000 घ्यायची, इन्फोसिस घ्यायची, तो थोडासा स्टॉप झाला. बट यू नेवर नो की ते बूम आधी पण आलं होतं, आता सुद्धा येऊ शकतं. मध्ये कोविडच्या वेळी पण बूम होतं. आणि आमचं काय म्हणणं आहे की अजून इंडियामधलं ITचं इन्फ्रा वाढायचं आहे. म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या गोष्टी बघत गेला तर वी हॅव नॉट इवन स्क्रॅच्ड गव्हर्नमेंट का इन्फ्रा. आज जर मी तुम्हाला म्हणलं की मला तुम्ही डिजिटली, आपण नुसतं डिजिटल इंडिया म्हणजे स्कॅनिंग आणि फेसबुक, व्हॉट्सअप तिथपर्यंत लिमिटेड आहे आपलं. पण मी जर मागितलं की तुम्ही मला ITचं कर्मचाऱ्यांची लिस्ट द्या किंवा कंपन्यांना तुम्ही गव्हर्नमेंट कसं रिच आउट करते, तर ते इन्फ्रा अजून नाही आहे. किंवा आता पोलिसांसाठी आताच एक टायअप झालं बघा, मायक्रोसॉफ्टनी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सायबर क्राईमसाठी एक मोठा प्रोजेक्ट दिला. हे उद्या गव्हर्नमेंट इज गोइंग टू बी बिग क्लायंट. त्यामुळे उद्या भविष्यामध्ये हे जे नवीन क्लायंट आहेत, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असेल, महानगरपालिका असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, हे सुद्धा तुमचे नवीन क्लायंट वाढणार आहेत. आणि ITच्या वरती गव्हर्नमेंटचं जसं जसं स्पेंड वाढत जाईल तर ते एक वाढीव सेक्टर होईल. आणि US मध्ये सुद्धा किंवा बाकीचे मार्केट्स आपल्याला ओपन होत राहतील. त्यामुळे बूम येईल नाही येईल, फक्त एवढंच आहे की तुम्ही स्किलफुल असाल तर तुम्हाला डेफिनेटली मिळेल. आणि बाकीचे जे फ्रेशर्स, आता कसं आहे की एक परसेप्शन काय की IT मध्ये मिळून जाईल किंवा ते प्रयत्न करतात, तर तसं न करता दुसरं तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल पाहिजे. जसं स्पर्धा परीक्षेमध्ये सगळे पास होत नाहीत, तसं इथं बाबा लिमिटेड जॉब्स आहेत, पूर्वीसारखं नाही आहे. पूर्वी एक खरंच बूम होतं, ज्यावेळी US मध्ये पण आम्ही जायचो त्यावेळी बूम होतं, H1Bचं बूम होतं. पण आता थोडा रिस्ट्रिक्शन्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे दुसरा बॅकअप पाहिजे. सगळ्यांचंच सिलेक्शन होईल असं नाही. आणि हेच तो फ्रेशरचा स्कॅम आहे की तुम्हाला IT मध्येच यायचं होतं आणि तुम्हाला वाटलं की बाबा असं पैसे देऊन तसं येऊ शकतो, तर तसं न करता तुम्ही तुमच्या स्किलवरती खर्च करायचा आहे आणि बॅकअप तुमच्याकडे असला पाहिजे. असं नाही की बाबा मी 2 वर्ष काम केलं आणि मला जॉबच नाही मिळाला. तर आता ती कंडिशन आहे की 2022 पासूनचे फ्रेशर्स आहेत, 22, 23, 24, आणि ते अजून जॉबची वाट बघतात. तर त्यांनी दुसरं करिअर पण उचलणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल.
आणि विश यू ऑल द बेस्ट तुम्ही जे जे काम करताय त्याच्यासाठी. आय होप यू बिकम सक्सेसफुल इन रेझिंग ऑल द इश्यूज आणि गव्हर्नमेंट सगळे ऐकेल तुमचं आणि डेफिनेटली. सगळे इश्यूज सॉल्व्ह होतील हिंजवडी बाणेरच्या एरियात. Thank you very much. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणजे ॲज अ फोरम म्हणून तुम्ही बोलवलं, कारण का या पॉडकास्टच्या माध्यमातूनच आम्ही जास्तीत जास्त एम्प्लॉईज पण पोहोचू शकतो आणि एम्प्लॉईजचे जे काही राईट्स आहेत त्यांना ते कळले तर डेफिनेटली त्यांना एकदा तुम्हाला हक्क माहीत झाला की तुम्ही त्या हक्कासाठी उभं राहता आणि तुम्ही लढला की तुम्हाला तुमचा हक्क मिळतो. तर त्याच कॉन्सेप्टवरती आम्ही आता पुढे जात चाललोय. त्यामुळे थँक्यू सो मच वन्स अगेन आम्हाला बोलल्याबद्दल. धन्यवाद.